हॅलो स्टुडंट, आज आपण अगदी महत्त्वाचा सेमिनार कंडक्ट करणार आहोत. द थीम ऑफ दॅट सेमिनार इज अ करिअर गायडन्स सेमिनार अँड टायटल इज अ टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस हॅव्हिंग कट ऑफ प्लेसमेंट फी स्ट्रक्चर ॲज वेल ॲज टॉप इंजिनिअरिंग स्ट्रीम. ओके, लास्ट 2 इयर पासून आपण MST CET आणि JEEचं प्रिपरेशन करत आहोत. ओके, अगदी आज वेळ आली आहे, त्याचा रिझल्ट डिस्प्ले झालाय, रिझल्ट तुमच्या हातात आहे. पण या पॉईंटपासूनच आता नंबर ऑफ चॅलेंजेस चालू होणार आहेत, कारण की तुमच्या समोर आता नंबर ऑफ प्रश्न अराईज झाले असतील. त्यामध्ये मला नंबर ऑफ स्टुडंटनी वेगवेगळे प्रश्न विचारले, त्यासाठीच आपण आज सेमिनार पाहतोय. हा सेमिनार एवढा महत्त्वाचा आहे की यामध्ये तुमचे 90% जे पण डिफिकल्टीज आहे, ज्या पण डाऊट्स आहे, त्या क्लिअर होणार आहेत. ओके, जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या ज्या डिफिकल्टीज आहे, ओके, एक विचार करूया काय काय त्या डिफिकल्टीज असू शकतात ज्यामध्ये तुमचा रिझल्ट लागलाय. तर आता फर्स्ट थिंग, ॲक्च्युली बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे टॉप इंजिनिअरिंग कॉलेज कुठलं असेल. आता तुमचा रिझल्ट लागला आहे, काही लोकांना खूप चांगले मार्क्स आलेले आहेत, बट काही विद्यार्थ्यांना कमी म्हणजेच अगदी 50 टू 90% मध्ये पण काही मार्क्स आले आहेत. बाकी ऑब्व्हियसली काही स्टुडंट आहे ज्यांना 90+ आला आहेत. तर ठीक आहे, 90+ आला म्हणजेच त्यांना टॉप 10 कॉलेजेस तर भेटू शकतात, महाराष्ट्रातले टॉप 10 कॉलेजेस. बट ज्यांना कमी पर्सेंटाईल आले आहेत त्यांच्यासाठी पण योग्य, ओके, बेस्ट प्लेसमेंट देणारं कॉलेज आणि कमी फीज असणारं कॉलेज जर तुम्हाला हवं असेल तर आजचा सेमिनार तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ओके, सो आज आपण डिस्कस करणार आहोत टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस, टॉप 25 इंजिनिअरिंग कॉलेजेस. पॉईंट टू रिमेंबर, आता तुम्ही ऑप्शन फॉर्म पण भरणार आहात, तर ऑप्शन फॉर्म मध्ये नंबर ऑफ कॉलेज तुम्ही फिलअप करू शकताय, पण एक्झॅक्टली टॉप 25 कॉलेज कुठले असले पाहिजे. फर्स्ट थिंग, मग आता टॉप 25 मध्ये आपण विचार करणार आहोत की तुम्हाला पुण्यात जायचंय की मुंबईत जायचं की धुळ्यातच जायचं, किंवा पुण्यात गेलं तर काय चेंज होणार आहे, धुळ्यात मी इंजिनिअरिंग केलं तर काय असणार आहे. सो आपण टॉप 25 इंजिनिअरिंग कॉलेजेस, त्यांचा कट ऑफ, त्यांचं प्लेसमेंट, ओके, ॲज वेल ॲज यानंतर सर्वात महत्वाची टर्म, ऍक्च्युली दीज आर रिगार्डिंग टू द इंजिनिअरिंग कॉलेजेस. सो आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायला पाहिजे की नाही, म्हणजे सिग्निफिकंट ऑफ द इंजिनिअरिंग कॉलेज. ओके, इम्पॉर्टन्स ऑफ द इंजिनिअरिंग कॉलेज आपण डिस्कस करणार आहे. इंजिनिअरिंग फील्ड बद्दल डिस्कस करणार आहोत, त्याचा फ्युचर स्कोप काय असू शकतोय. ठीक आहे ना, आज तुम्ही इंजिनिअरिंगला अपियर होणार आहेत म्हणजे फर्स्ट इयरला जाणार आहेत, तुम्ही 4 इयर पास म्हणजेच 4 इयरचं इंजिनिअरिंग असतं. 4 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला तुमचा स्कोप कसा असेल मार्केटमध्ये, म्हणजे इंजिनिअरिंगचा स्कोप कसा असेल, कुठल्या ब्रांचला सर्वात जास्त स्कोप असू शकतोय, कुठली ब्रांच मी सिलेक्ट केली तर त्यासाठी मला फ्युचर खूप बेटर असू शकतं, या रिलेव्हंट पण आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो ॲज वेल ॲज अजून काही क्वेश्चन्स आहे ज्यामध्ये TFWS, दॅट इज ट्युशन फीज वेवियर स्कीम, ही एक अशी स्कीम आहे ज्यामध्ये तुमचं इंजिनिअरिंग अगदी थोड्या पैशात होऊ शकतं. ओके, यासाठी एक्झॅक्टली काय क्रायटेरिया आहे ते आपण पाहणार आहोत. देन ऑप्शन्स फॉर्म. ओके, ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा. आता ऑप्शन फॉर्म म्हटला तर त्यामध्ये किती कॉलेजेस पुटअप करायचे आहेत आपल्याला, त्यामध्ये फ्लोट प्रोसेस काय राहते, फ्रीज प्रोसेस काय राहते, हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत. ओके, चलो पाहूया वन बाय वन. चला पाहूया, यामध्ये आपल्याला माहित आहे की टोटल महाराष्ट्रामध्ये 768 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. किती? 768, लक्षात असू द्या. आता ह्यामध्ये काही कॉलेज गव्हर्नमेंट आहे, काही प्रायव्हेट आहे, काही ऑटोनॉमस आहे, लाईक दॅट. सो प्रत्येकाचं क्रायटेरिया वेगळं आहे, ते सर्व आपण इन शॉर्ट यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. ओके, जर विचार केला तर जस्ट पुण्यामध्ये आपण विचार केला तर 115 कॉलेजेस पुण्यात आहेत इंजिनिअरिंगचे. नाशिकमध्ये विचार केला तर 27 कॉलेजेस आहे नाशिकमध्ये. जर मुंबईचा विचार केला, ओके, मुंबईमध्ये 68 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. ओके, सो एक्झॅक्टली पहा आता. आणि धुळ्याचा विचार केला तर धुळ्यामध्ये आपले 3 to 4 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. ओके, सो आता ह्यामध्ये एक प्रश्न असा जनरेट होतो की मी पुण्यात खरंच जायला पाहिजे का इंजिनिअरिंग कॉलेजला. तर पुण्यात जायचं असेल तर मग कुठल्या कॉलेजला जायला पाहिजे हे आपण व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. त्याआधी आपण जाणून घेऊया की इंजिनिअरिंग फील्ड काय असते. ओके, त्याआधी मी माझं इंट्रोडक्शन देऊ इच्छितो की मी प्रोफेसर दीपक सोनवणे, फाउंडर ऑफ मॅथमॅटिक्स ऑफ 11, 12
JEE, MST, CET, स्टेट बोर्ड क्लासेस. ओके, लास्ट 12 इयर पासून मी मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट टीच करतोय. देन चलो आपण फर्स्ट पहिला प्रश्न आहे की मी इंजिनिअरिंग मध्ये जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे, माझं इंजिनिअरिंगचं करिअर कसं असेल. पण लक्ष द्या, तुम्ही जर आता 11-12 ज्यावेळेस म्हणजे 2 इयर पासून तुम्ही कंटिन्युअसली स्टडी करतायत, काही स्टुडंट इंजिनिअरिंग फील्डचा स्टडी करतायत, काही स्टुडंट नीट किंवा मेडिकल या क्षेत्राचा स्टडी करतायत किंवा अजून वेगवेगळे फील्ड्स अवेलेबल आहेत. ओके, सो इंजिनिअरिंगचा जर आपण विचार केला पण लास्ट 8 to 10 इयर पासनं मोस्टली कधी पाहायला गेलं तर लास्ट 4 इयर पासनं टू 5 इयर पासनं जनरली इंजिनिअरिंग फील्ड ही कंटिन्युअसली डाऊन आहे. डाऊन आहे म्हणजेच काय की त्यामध्ये खूप कमी ऍडमिशन होत आहेत. लक्षात असू द्या, खूप कमी. म्हणजे अगदी सीट कधी पाहिले आपण टोटल महाराष्ट्रामध्ये तर अप्रॉक्सिमेटली सीट हे 2 लाख पर्यंत आहे. लक्षात असू द्या. आणि त्यामध्ये जे ऍडमिशन होत आहेत अगदी 1 लाख पर्यंत, म्हणजे हाफ ऍडमिशन होत आहेत. सीट अप्रॉक्सिमेटली म्हणजे कमी जास्त असू शकतात, पण लक्ष द्या मागच्या 5 वर्षापासून हाफ ऍडमिशन होत आहेत. म्हणजे हा झाला सप्लाय, याला काय म्हणणार आपण, सप्लाय. आणि डिमांडचा विचार केला तर डिमांड म्हणजेच काय, हे विद्यार्थी पास झाल्यानंतर जॉबला कुठे जाणार आहे आणि त्या जॉब मध्ये किती डिमांड आहे, म्हणजेच किती वेकन्सीज आहे. तुम्ही विचार करा, लास्ट 5 इयर पासून खूप कमी ऍडमिशन होत आहेत. म्हणजे अगदी मी ज्या वेळेस इंजिनिअरिंग करत होतो तर आमच्या क्लासरूम मध्ये 60 ची इंटेक होती आणि टोटल स्टुडंट 70 प्लस होते एका क्लासरूम मध्ये. माझी ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, असंच कम्प्युटर मध्ये पण असेल, असंच इलेक्ट्रिकल मध्ये पण असेल, सिव्हिल मध्ये पण असेल, ओके ना, इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये असेल, लाईक दॅट. लक्षात असू द्या. पण आजच तेच विचार केलं, आजचं त्याच कॉलेजमधला त्याच ब्रांचचा विचार केला तर अगदी 20 to 22 ऍडमिशन आहे. 20 ते 22 ऍडमिशन आहे. ज्यावेळेस 70 होते म्हणजे 70 लोक आमच्या कॉलेजमधनं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ची ब्रांच मधनं पास आउट होत होते. आज 20 लोक पास आउट होणार आहे. 20 लोक पास आउट होणारे म्हणजेच हा झाला सप्लाय. आणि मार्केटमध्ये डिमांड तर असणारच आहे. म्हणजे अगदी 5 वर्ष आधी समजून घ्या 5 लाख जागा होत्या आणि 5 वर्ष आधी जे इंजिनियर होत होते ते 8 लाख होते, म्हणजे जास्त होते. लक्षात असू द्या. म्हणजेच काय, डिमांड 5 लाख अँड सप्लाय 8 लाख होता. कारण की खूप इंजिनियर पहिले म्हणजे 2010 तर 14 पर्यंत खूप जास्त इंजिनिअरिंगला ऍडमिशन होत होते. पण आजचं काय झालं माहिती का, व्हॅकन्सी तेवढ्याच आहे, म्हणजेच डिमांड 5 लाखचाच आहे. आता 5 लाख ही डिमांड कुठे असणार आहे, वेगवेगळ्या कंपनी आपल्याला माहिती आहे, इन्फोसिस आहे, विप्रो आहे, ONGC आहे, ओके ना, गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट कंपनीज आहे, भरपूर काय कंपन्या, भाभा आहे, DRDO आहे, कुठल्याही वेगवेगळ्या तुम्ही कम्प्युटर क्षेत्रामध्ये गेले तर इन्फोसिस आहे, ओके ना, लाईक दॅट, TCS आहे, वेगवेगळ्या फील्ड यांच्यामध्ये आपल्याला जॉब भेटत असतात. ओके, ह्या जॉबची जी डिमांड होती ती 5 लाख होती. पण आज तुम्ही लक्षात असू द्या, आज एवढे कमी ऍडमिशन होत आहेत, म्हणजे आजच्या 4 वर्षानंतर जे 5 लाख वॅकन्सी, पण इंजिनियर जे पास होण्याचं प्रमाण आहे म्हणजे जो सप्लाय तो हाफ असणार आहे, अगदी 2 लाख पर्यंत. आजची पण तीच कंडिशन आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजेच एक विचार केला सप्लाय डिमांडच्या अकॉर्डिंग, तर तुम्ही ज्यावेळेस पास आउट होणार आहे त्यावेळेस जेवढी वॅकन्सीज राहणार आहे मार्केटमध्ये त्यापेक्षा हाफ इंजिनियरच पास होणार आहेत. म्हणजेच 5 लाख वॅकन्सी तर 2च लाख इंजिनियर पास आउट झालेले असतील. तर त्यावेळेस लक्षात असू द्या, आजच्या 4 ते 5 वर्षानंतरचं मी तुम्हाला सांगतोय. ओके, सो त्यावेळेस तुम्ही विचार करा, सप्लाय आणि डिमांडचा जो ग्राफ आहे तो आजच्या पेक्षा त्यावेळेस अपोजिट झालेला असेल. म्हणजेच तुम्हाला डेफिनेटली खूप डिमांड असणार आहे. आणि हेच कधी आपण अदर फील्डशी रिलेव्हंट स्टडी केला तर आज सर्व लोक मेडिकल क्षेत्रामध्ये जाऊ इच्छितात. तुम्हाला माहित असेल की मेडिकलमध्ये 70,000च वॅकन्सी असतात. ओके ना, ऑल इंडिया MBBS जर करायचं असेल तर याच्या अकॉर्डिंग जर विचार केला तर ओनली 5% लोकांचं ऍडमिशन होत असतं. जेवढे लोक ऍपियर आहे, तुम्ही ऑब्झर्व करा, धुळ्यामध्ये जर तुम्ही अनालिसिस केलं तर 3000 लोक ऍपियर होते नीट एक्झामिनेशनसाठी आणि हार्डली 50 to 80 लोकांचंच ऍडमिशन, 50 ते 80 लोकांचंच ऍडमिशन होणार आहे, बाकी लोकांचं नाही होणार. ओके, सो याच्या अकॉर्डिंग ठीक आहे, डझंट मॅटर. पण मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की फ्युचरमध्ये फ्युचर स्कोपचा जर आपण विचार केला तर इंजिनिअरिंगला सर्वात जास्त डिमांड असणार आहे. तुम्ही ऑब्झर्व करा, आणि जगातलं सर्वात स्ट्रॉंगेस्ट जे फील्ड आहे
जे सक्सेसफुल फील्ड आहे ते इंजिनिअरिंग आहे. तुम्हाला मी काही एक्झाम्पल देऊ इच्छितो. पण ह्या तुमच्या समोर काही सक्सेसफुल इंजिनियर्स आहे. तुम्ही जगातल्या कुठल्याही टॉप 10 कंपनीज घ्या, नॉट इव्हन इंडिया, पूर्ण वर्ल्ड मधल्या. आता तुम्हाला माहिती आहे फेसबुकचे सीईओ सुंदर पिचाई, ओके, हे पण एक इंजिनियर आहे, IITN आहे. ओके. इन्फोसिस, नारायण मूर्ती आपल्याला माहिती आहे, हे पण एक IITN आहे, जे इंजिनिअरिंग झालेले आहेत. ठीक आहे. विप्रो, अजिम प्रेमजी आपल्याला माहिती आहे. ओके, हे पण इंजिनियर आहेत. त्याच्यानंतर विंडोज, दॅट इज मायक्रोसॉफ्ट, बिल गेट्स किंवा मार्क झुकरबर्ग म्हणजेच फेसबुक, फाउंडर ऑफ द फेसबुक, किंवा इलॉन मस्क, फाउंडर ऑफ द टेस्ला मोटर, किंवा अमेझॉन, जेफ बेझॉस, ओके, अमेझॉनचे फाउंडर. हे सर्व असे हे काही मोजके एक्झाम्पल आहे, लक्षात असू द्या. पण यासारखे हजारो एक्झाम्पल तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डमध्ये सक्सेसफुल लोक भेटतील. पण एक अशी फील्ड ज्याच्या थ्रू तुम्ही जेवढं सक्सेस पाहिजे तेवढं मिळवू शकताय. फक्त इंजिनिअरिंग मध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, जो स्टुडंट स्किल डेव्हलप करेल, पॉइंट टू रिमेंबर. आता आज आपण प्लेसमेंट, ओके ना, जॉब रिलेव्हंट पण पाहणार आहोत. पण प्लेसमेंट कोणाचं होतं? तुम्ही सीओपी मधनं इंजिनिअरिंग करा, की धुळ्यामधनं SSCPS मधनं इंजिनिअरिंग करा, की तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही टॉप मोस्ट कॉलेज मधनं इंजिनिअरिंग करा, की धुळ्यातनं करा, डझंट मॅटर. ज्या स्टुडंटकडे स्किल असेल, पॉइंट टू रिमेंबर, स्किल, ओके, सो त्याच विद्यार्थ्याचं फ्युचर किंवा त्याच विद्यार्थ्याचं प्लेसमेंट होणार हे लक्षात असतं. प्लेसमेंट नाही झालं तरी पण त्या विद्यार्थ्याला विथिन 3 to 4 मंथ चांगला जॉब भेटून जातो. म्हणजेच इंजिनिअरिंग करायचं असेल तर इट इज अ रिलिव्हंट टू द टेक्निकल स्किल. म्हणजे स्किल म्हणजेच काय, जसं आपण सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय, सो यू हॅव टू ॲबिलिटी टू डेव्हलप दी बिल्डिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, ब्रिजेस. ओके, तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग करता तर यू हॅव टू ॲबिलिटी टू डेव्हलप एनी काइंड ऑफ द सॉफ्टवेअर. तुम्हाला ते नॉलेज असलंच पाहिजे, तरच तुमचं त्या फील्ड मधलं म्हणजे टेक्निकल स्किल आला हे आपण म्हणू शकतोय. ऍज वेल एज सॉफ्ट स्किल ज्याने डेव्हलप केलं त्याला कुठलीही कंपनी रिजेक्ट करू शकत नाही, हे लक्षात असू द्या. असे हजारो एक्झाम्पल आहे. ओके, सो सो ह्या पुढचा जो पॉइंट आहे तो आहे टॉप इंजिनिअरिंग स्ट्रीम. ओके, दॅट इज ब्रांचेस. पण आता ह्यामध्ये आपण भरपूरशे डाऊट्स क्लिअर करणार आहोत. फर्स्ट थिंग, मी समजून घ्या, मला सीओपी मध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे. ओके, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, लक्षात असू द्या. कुठल्याही परिस्थितीत मला सीओपी मध्येच इंजिनिअरिंग करायचं आणि कम्प्युटर ब्रांच मध्येच इंजिनिअरिंग करायचं, हे पण लक्षात असू द्या. जर असं असेल, म्हणजेच ऍक्च्युली सांगण्याचा पर्पज असा आहे की ब्रांच मला भेटत असेल तर कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे, किंवा कॉलेज भेटत असेल तर ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे की नाही, त्या संदर्भात आपण डिस्कस करूया. त्याआधी जर तुम्ही इंजिनिअरिंग ब्रांचेसचा विचार केला, ओके, टोटल 120 इंजिनिअरिंग ब्रांचेस आहे, ज्यामध्ये आपल्याला सिव्हिल, कम्प्युटर, IT, केमिकल, ऑटोमोबाईल, एरोनॉटिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, ओके, इन्स्ट्रुमेंटेशन, प्रोडक्शन, लाईक दॅट असे नंबर ऑफ ब्रांचेस ह्या टॉप मोस्ट ब्रांचेस आहेत. पण अपार्ट फ्रॉम दॅट वन, एरोनॉटिकल, ओके ना, सबमरीन इंजिनिअरिंग, ह्या फायर इंजिनिअरिंग, यासारख्या टोटल 120 ब्रांचेस आहेत, ज्यापैकी तुमच्या समोर ज्या दिसत आहेत त्या टॉप मोस्ट ब्रांचेस आहे, लक्षात असू द्या. ओके, सो आता आपण एक विचार करूया की एक स्टुडंट आहे ज्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग घ्यायचं आहे. ओके, लक्षात असू द्या, त्याला कम्प्युटरच इंजिनिअरिंग घ्यायचं आहे, पण आणि सीओपी लाच ऍडमिशन घ्यायचं आहे, सीओपी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याला. पण त्याचा सीओपी ला नंबर लागतोय, पण कम्प्युटर इंजिनिअरिंग त्याला भेटत नाहीये. त्याचा इंटरेस्ट ऍक्च्युली कशामध्ये आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आहे, पण सीओपी कॉलेज मध्येच त्याला जायचं होतं आणि त्याला सीओपी भेटतंय पण ब्रांच वेगळी भेटते. म्हणजेच त्याला लेट कन्सिडर प्रोडक्शन ही ब्रांच भेटते किंवा मेटल एनर्जी ही ब्रांच भेटते. सो त्यांनी त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला हवं की नाही? यस, ऑब्विसली नो. लक्ष द्या, बिकॉज ऑफ जर त्याचा इंटरेस्ट हा कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आहे तर त्यांनी कॉलेज बरोबर कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. कारण की आपलं जे पॅशन आहे, लक्षात असू द्या, मला जर कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं असेल, डझंट मॅटर सीओपी नाही तर त्या खालील जो कॉलेज आहे त्या रँक त्याच्यापेक्षा जी खालची रँक आहे त्या ठिकाणी पण मी ऍडमिशन घेतलं तरी पण माझं लाईफ सक्सेसफुल असू शकतं. कारण की अल्टिमेट मॅटर करतं ते स्किल. ओके,
हे लक्षात असू द्या. मी एक जनरल एक्झाम्पल दिलं, हेच तुमच्या सोबत पण असू शकते. म्हणजेच माझा इंटरेस्ट जर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, मला इलेक्ट्रॉनिक्सच्या भरपूर गोष्टी बनवायला आवडतं, मला इलेक्ट्रॉनिक सर्किट डेव्हलपमेंट आवडतं, मला प्रोग्रामिंग आवडतं, तर ऑब्व्हियसली मी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, कारण की इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रोग्रामिंग पण येतं आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट डेव्हलपमेंट पण येतं. तर मला माइट बी माझं ड्रीम कॉलेज कुठलंही असू द्या, पण ते जर मला इलेक्ट्रॉनिक्स साठी नाही भेटत असेल तर डझंट मॅटर, पण मी इलेक्ट्रॉनिक्सच ब्रांच घ्यायला पाहिजे आणि त्या खालील टर्म्स, त्या खालचे कॉलेज मी घेतले तरी पण योग्य असते, लक्षात असू द्या. ठीक आहे. सो यामध्ये पहा, आता ब्रांचेसचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये सर्वात जास्त ऍक्च्युली डिपेंड करतं की आपल्याला जॉब कशाच्या बेसवर भेटणार, याच्या बेसवर आपण जॉब ब्रांचेस सिलेक्ट करत असतो. ब्रांचेस म्हणजेच त्यालाच आपण स्ट्रीम म्हणतो. ओके. जर स्ट्रीमचा विचार केला तर जसं इलेक्ट्रॉनिक साठी चायना हा देश फेमस आहे पूर्ण जगात. चायनामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिकचं प्रोडक्शन होतं, डेव्हलपमेंट होतं. तसं पूर्ण जगामध्ये, ओके ना, जसं चायना इलेक्ट्रॉनिक्ससाठी तसं इंडिया किंवा भारत हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये आहे, लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या फ्रेंडला किंवा 100 स्टुडंट जर आपण कलेक्ट केलं तर 70 स्टुडंट हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये जाऊ इच्छितात. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये वेगवेगळे म्हणजे कम्प्युटर आहे, CS आहे, ओके, IT आहे. ओके, त्याचं रिझन क्लिअर आहे. बिकॉज ऑफ याच्या बेसवर जे जॉब भेटणार आहे ते सॉफ्टवेअर कंपनीज मध्ये भेटतात. सॉफ्टवेअर कंपनीज ह्या टोटली बाहेरच्या ज्या कंट्री आहे त्याच्यावर बेस जॉब करत असतात, त्याच्या बेसवरच त्यांचे प्रोजेक्ट असतात. म्हणजे त्यांचे जे येणारी इन्कम आहे ही डॉलर, ओके, वेगवेगळ्या हायर पेमेंट मध्ये असू शकते, हायर रुपीज मध्ये असू शकते, म्हणून त्यांचं पे स्केल पण जास्त असतं, म्हणून मोस्ट ऑफ स्टुडंट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये जातात. पण मी सांगू इच्छितो की भारतामध्ये कोर कधी विचार केला तर सर्वात जास्त इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल बेस्ड कंपनीज आहे. ओके, लक्षात असू द्या, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल. सो जे विद्यार्थी इलेक्ट्रिकल मधनं पास आउट होतात, ओके, सिम्पली मी ब्रांचचं तुम्हाला थोडंसं इन डिटेल नॉलेज देतोय. मी ब्रांचच्या संदर्भात एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणजे काय, त्याचे जॉब कुठे असतात, कम्प्युटर असेल तर कम्प्युटरचे जॉब कुठे असतात, त्यांचे कंपनीचे रिव्ह्यूज वगैरे हे सर्व मी सांगणार आहे. पण आता ही शॉर्ट मध्ये जर आपण विचार केला, ओके, जसं आता एक सांगू इच्छितो की काही एक स्टुडंट आहे ज्याला पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग करायचंय. पण एक विचार करा, आता तुम्हाला माहित असेल की येणाऱ्या 3 to 4 इयर मध्ये इलेक्ट्रिक कार येत आहेत. ओके ना, लक्ष द्या, इलेक्ट्रिक कार, ज्यामध्ये त्या कारमध्ये कुठेही पेट्रोल आणि डिझेल लागणार नाहीये. तुम्ही विचार करा, म्हणजे फ्युचरचा जर विचार केला तर सर्व इलेक्ट्रिक कार जर आल्यात तर पेट्रोल डिझेल लागणार नाही, म्हणजे पेट्रोलियमची जी ब्रांच आहे तिला डिमांड ऑब्व्हियसली कमी असणार आहे. ओके ना, म्हणजे सांगण्याचा पर्पज असा आहे की हा फ्युचर स्कोप तुम्हाला अनालाइज करता येणं गरजेचं आहे. ओके. सो याच्या बेसवर पहा, आता माझं इंजिनिअरिंग त्यामध्ये झालं. आता जे ऍक्च्युली इलेक्ट्रिक कार ज्या येणार आहेत त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल हे इंजिनिअरिंग खूप गरजेचं, अगदी लाखो वॅकन्सीज असणार आहे, लक्षात असू द्या. ओके ना, वॅकन्सी इन लॅक असणार आहे हे पण लक्षात असू द्या. लोक भेटणार नाही, एवढी मोठी डेव्हलपमेंट, एवढी मोठी रिव्हॉल्युशन येणार आहे. जसं आजच्या कंडिशन मध्ये तुम्हाला कोणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही दिली तर तुम्ही घेणार नाही, तसं काही फ्युचरमध्ये तुम्हाला डिझेल पेट्रोल कार कधी फ्री दिली तरी पण तुम्ही घेणार नाही, बिकॉज ऑफ त्याचं रिझनच ते असणार आहे. समजतंय? तर याच्या अकॉर्डिंग तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करायची हे लक्षात असू द्या. सेकंड थिंग, मदर ब्रांच ज्याला म्हटलं जातं ती आहे मेकॅनिकल. मेकॅनिकल म्हणजेच काय, मशीन्स. मशीन्स म्हणजेच काय, ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कुठलीही कंपनी असू द्या, ओके ना, ती मेडिकल सेक्टरशी रिलेव्हंट असू द्या की जनरल सेक्टरशी, प्रत्येक कंपनीमध्ये मशीन्स असतात. ते मशीनचं जे वर्क चालतं ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट करत असतात. म्हणजे मेकॅनिकलला मदर ब्रांच का म्हणतात, कारण की त्या कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्ही जा तरी पण मेकॅनिकल इंजिनियर्सची त्या ठिकाणी व्हॅल्यू असते. ओके. सेकंड थिंग, असे पण काही विद्यार्थी ज्यांना गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करायचं इंजिनिअरिंग करून, म्हणजेच काही लोकांना UPSC द्यायची, काही लोकांना MPSC द्यायची, काही लोकांना गव्हर्नमेंट बेस्ड इंजिनिअरिंग बेस्ड गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग करायला हवं. बिकॉज ऑफ सर्वात जास्त इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलचे जॉब गव्हर्नमेंट बेस्ड निघत असतात. मग ते तुम्हाला PWD असू द्या, म्हाडा असू द्या किंवा ONGC, भेल, भाभा, ओके, भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर असू द्या, ओके ना, किंवा DRDO असू द्या,
ओके ना. सर्व किंवा आपले नगरपालिका महानगरपालिका असू द्या, ह्यामध्ये सर्व मोस्ट ऑफ 70% जॉब ह्या 2 ब्रांचेसचे असतात आणि थर्ड ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल हे असू शकतात. ठीक आहे. सो हे झालं ब्रांचचं आपण जर अनालिसिस केलं तर. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया. सो नेक्स्ट पॉइंट आहे TFWS सीट म्हणजे काय एक्झॅक्टली. TFWS मीन्स ट्युशन फीज वेव्हियर स्कीम. ओके. यामध्ये या स्कीम थ्रू ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांची ट्युशन फी लक्षात असू द्या ही 100% माफ करण्यात येत असते. ही सर्वात महत्वाची टर्म आहे. ट्युशन फी वेव्हियर स्कीम म्हणजेच एक कॉलेजची लेट कन्सिडर 1 लाख फीज असेल तर ऑलमोस्ट 90,000 ही ट्युशन फी असते. ओके. आणि बाकी डेव्हलपमेंट फीज असते. काही प्रमाणात डेव्हलपमेंट फीज असते, पण जी 90% फीज आहे ट्युशन फी TFWS थ्रू ती माफ करण्यात येते. मग आता ह्यामध्ये क्रायटेरिया काय, कुठल्या स्टुडंटला या ठिकाणी ऍडमिशन भेटू शकते. येस, TFWS चं स्पेशल मेरिट लागत असतं. लक्षात असू द्या, ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. प्रत्येक ब्रांच मध्ये म्हणजे लेट कन्सिडर एका ब्रांच, मी आपण कम्प्युटर ब्रांच अज्युम करूया की कम्प्युटर ब्रांच मध्ये 60 ची इंटेक आहे, तर त्याचा आपण 5% च्या अकॉर्डिंग विचार केला तर 3 ऍडमिशन. ओके ना. 3 ऍडमिशन हे TFWS च्या बेसवर फिलअप करण्यात येतात. ओके. म्हणजे 60 असेल तर 3 ऍडमिशन TFWS च्या अकॉर्डिंग फिलअप केले जातात. 120 ची इंटेक असेल तर 6 असणार आहे किंवा विथ रेस्पेक्टिव्हली त्याची ग्रोथ होत असते. लक्षात असू द्या, म्हणजे त्यापेक्षा जास्त पण इंटेक असू शकते. सो त्याच्या अकॉर्डिंग प्रत्येक 60च्या बॅच मध्ये 3 ऍडमिशन हे TFWS चे असतात. ही गव्हर्नमेंट स्कीम आहे. लक्षात असू द्या, ज्या विद्यार्थ्यांना ह्या TFWS चं जे मेरिट असतं हे जनरली 90+ असतं. पर्सेंटाईल इन फॉर्म ऑफ द 90+ ऍज वेल ऍज त्याच्यासाठी रँक पण मॅटर करते. यामध्ये काही क्रायटेरिया आहे. ज्या विद्यार्थ्यांचं इन्कम, ज्या विद्यार्थ्यांच्या पॅरेंटचं इन्कम हे 6 लाख पेक्षा कमी आहे, 6 लाख किंवा 6 लाख पेक्षा कमी, आता माइट बी ते इन्क्रीज झालंय, 8 लाख करण्यात आलं आय थिंक, पण ते तुम्ही अनालिसिस करून घ्या, पण लास्ट टाइम पर्यंत ते 6 लाख पर्यंत होतं. ज्या विद्यार्थ्यांचं इन्कम सर्टिफिकेट हे 6 लाखच्या पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना ह्यामध्ये ऍडमिशन घेता येतं. याचे रूल्स हे लक्षात असू द्या. आता ह्यामध्ये कोणी ऍडमिशन घ्यायला पाहिजे, यामध्ये ओपन आणि ओबीसी या कॅटेगरीच्या स्टुडंटनीच ऍडमिशन घ्यायला पाहिजे. त्याचं रिझन असं आहे, ओपन कधी विचार केला तर त्यांना 100% ट्युशन फी असते किंवा ओबीसीचा विचार केला तर त्यांना 50% ट्युशन फी लागत असते. ओके. पण तुम्ही जर अदर कॅटेगरी विचार केला म्हणजे NT, SC, ST, तर यांना ऑलरेडी ट्युशन फी म्हणजे त्यांची स्कॉलरशिप 100% येत असल्यामुळे यांना कुठलीही फी लागत नसते किंवा लागली तर थोड्याफार प्रमाणात कॉलेजची फी लागत असते. मग त्यांनी जनरली TFWS साठी ट्राय करण्याची गरज नाही. ओके. आणि ह्या TFWS मध्ये ज्या स्टुडंटचं ऍडमिशन होणार आहे त्याचे पण काही रूल्स हे लक्षात असू द्या. तुमचं जर ऍडमिशन झालं तर ह्यामध्ये फर्स्ट रूल सर्वात महत्वाचा आहे की तुम्हाला एअर बॅकलॉग चालत नाही. एअर बॅकलॉग म्हणजेच काय, तुम्ही TFWS मध्ये ऍडमिशन घेतलं, तुम्ही आता फर्स्ट इयर पास झाले, बट सेकंड इयरला तुम्ही एअर डाऊन झाले. ओके ना. 80-80 चालतं, पण एअर डाऊन जर झालेत तर TFWS ची जी स्कीम आहे ती रिमूव्ह करण्यात येते. तुम्हाला ती ऍप्लिकेबल नसणार आहे त्या सेकंड इयर पासून, हे पण लक्षात असू द्या. सेकंड थिंग, TFWS मध्ये जी तुम्हाला ब्रांच भेटलीये ती ब्रांचेस ऍज इट इज फर्स्ट इयर टू फायनल इयर असते. म्हणजे काही विद्यार्थी असे पण असतात की जे फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतात, कम्प्युटर मध्ये घेतलं तर सेकंड इयरला ते ब्रांच चेंज करू शकतात. म्हणजे कुठल्याही ब्रांचचं ऍडमिशन घेतलं, जर तुम्ही ऑल क्लिअर झालात फर्स्ट इयर मध्ये तर सेकंड इयरला ब्रांच चेंज करता येते, पण ते TFWS मध्ये पॉसिबल नाही, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट आपण अंडरस्टँड करूया. नेक्स्ट पॉइंट आहे टॉप 25 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र हॅव्हिंग कट ऑफ, फी स्ट्रक्चर अँड प्लेसमेंट. ओके. आज आपण जे आता 25 कॉलेज पाहणार आहोत त्यामध्ये 60 to 80% कॉलेज हे पुणे आणि मुंबई मधले आहेत. पण लक्ष द्या, खरोखर मी पुण्यात जायला हवं का, याचं आन्सर तुम्हाला आता भेटणार आहे. पण लक्ष द्या,
ऍक्च्युली इंजिनिअरिंग तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं करताय हे मॅटर करतं. का मॅटर करतं? कारण की तुम्ही चांगल्या कॉलेजला काय जाऊ इच्छिताय ज्यामध्ये चांगली प्लेसमेंट असते. जसं आता सर्वांचं ड्रीम कॉलेज हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजे सीयूईपी असतं. का? कारण की ते प्लेसमेंट तेवढी देत असतात. ओके. पण लक्षात असू द्या, इंजिनिअरिंग मध्ये स्किल हे मॅटर करतं. मी तुम्हाला काही एक्झाम्पल देऊ इच्छितो. आपण धुळ्यात राहतो, ओके ना, मी पण धुळ्यातलाच आहे. तर तुम्ही अनालिसिस माझ्या अंडर ऍक्च्युली मी लास्ट 12 इयर पासून मॅथमॅटिक्स ऍज वेल एज इंजिनिअरिंगचे पण काही सब्जेक्ट शिकवतो. म्हणजे इंजिनिअरिंगचे स्टुडंट पण माझ्याकडे येत असतात. तर ह्यामध्ये आमचा एक स्टुडंट आहे स्वप्नील महाजन म्हणून, जो 2012 मध्ये माझ्याकडे होता. ओके. इंजिनिअरिंग करत होता धुळ्याच्या गंगामाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून. लक्षात असू द्या, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच त्याची ब्रांच होती. ओके. आज तो त्याची स्वतःची, ओके, कुठनं पास आउट येतो? गंगामाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आज त्याची स्वतःची मोठी फर्म आहे, म्हणजेच कंपनी आहे, आणि त्याचा टर्न ओव्हर नियर अबाउट 50 करोड रुपीज आहे. लक्षात असू द्या. आणि सर्वात महत्वाचं, त्याच्या अंडर 10 IITN काम करतात. 10 IITN जे IIT मधनं पास आउट आहे. लक्ष द्या, एक स्टुडंट जो धुळ्यातनं गंगामाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधनं पास आउट आहे आणि त्याच्या अंडर IITN काम करतात. तर हे मॅटर नाही करत की तुम्ही कुठनं पास आउट आहे. एक लक्षात असू द्या, मॅटर करतं की तुम्ही स्किल किती डेव्हलप केलं. तुम्हाला अजून एक दुसरं एक्झाम्पल देऊ इच्छितो की भारताने आताच एक मिशन कंडक्ट केलं होतं, मिशन मंगळयान. हे सर्वांना माहित असेल. मिशन मंगळयानसाठी, ओके ना, जो रोवर बनवण्यात आला होता, म्हणजे जो रोबोट बनवण्यात आला होता, त्याचा जो पॉवर सप्लाय बनवण्यात आला होता, पॉवर सप्लाय लागतो त्याला, जसं मोबाईलसाठी पॉवर सप्लाय असतो ना, तसं त्याचा जो पॉवर सप्लाय बनवला होता तो एक धुळ्यातील इंजिनिअरिंग कॉलेज, नवलनगर ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज मधला एक स्टुडंट होता. त्यांनी तो पॉवर सप्लाय बनवला होता. बा, जी गोष्ट IIT NITच्या स्टुडंटला पण पॉसिबल नाही झाली, ती एक जनरल कॉलेजमधनं, ओके ना, एक साध्या कॉलेजमधनं एक स्टुडंट पास आउट झाला, तिथनं त्यांनी ती डेव्हलप केलेली. म्हणजे डिपेंड करतं त्याच्या स्किलवर. पण आता तो इस्रो मध्ये काम करतो, हे पण लक्षात असू द्या. ओके ना. सो हे मॅटर करतच नाही की तुम्ही कुठनं पास आउट आहे. तुम्ही ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार तिथे स्वतःचं स्किल डेव्हलप करा. लक्षात असू द्या, रिस्पेक्टिव्ह ब्रांचच्या अकॉर्डिंग तुम्ही कधी स्किल डेव्हलप केलं, तुम्हाला समजेल स्किल हा वर्ड काय असतो. इंजिनिअरिंग करत असताना ते कळेल की एक्स्ट्रा ज्या ऍक्टिव्हिटीज असतात, एक्स्ट्रा जे नॉलेज असतं, वेगवेगळे डेव्हलपमेंट प्रॅक्टिकल जे नॉलेज असतं, जे विद्यार्थी ते अक्वायर करतात त्यांना 100% प्लेसमेंट होतात. माझे असे कितीतरी विद्यार्थी, अप्रॉक्सिमेटली 3000 प्लस विद्यार्थी आहे जे वेल सेट आहे. सर्वांना 70 to 80,000 प्लस पेमेंट, हे लक्षात असू द्या. तर हे मॅटर करत नाही फक्त तुम्ही कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं जावं, हे मॅटर करत नाही. फक्त तुम्ही कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किती स्किल डेव्हलप केलेलं आहे हे मॅटर करत असतं. चलो ठीक आहे. तरी आज आपण MST CET आणि JEE बेसवर तुमचे जे मार्क्स भेटले आहेत त्याच्या अकॉर्डिंग आपण विचार करूया की कुठल्या कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन होऊ शकतं ऍज पर ऑप्टेन कट ऑफ अँड रँक. सो यासाठी तुम्ही रँक पण कॅल्क्युलेट करू शकता. जर रँकचा विचार केला तर रँक कॅल्क्युलेट करण्याचा हा एक जनरल फॉर्म्युला आहे. तुम्ही हा पहिले नोट डाऊन करून घ्या. आजच्या सेमिनारसाठी तुमचं एक बाजूला टेक्स्टबुक नोटबुक असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये सर्व टर्म्स ह्या नोट डाऊन करून घ्या, कारण की ह्याच तुम्हाला हेल्प करणार आहे. लक्षात असू द्या, आजचा जो मी सेमिनार घेतोय हा तुम्ही कधी युट्यूबवर असे वेगवेगळे ऍडमिशनच्या रिलिव्हंट, ऑप्शन फॉर्मच्या रिलिव्हंट, टॉप 10 कॉलेजच्या रिलिव्हंट जर पाहिले तर असे 50 सेमिनार अवेलेबल आहे. त्या सर्वांचं कन्क्लुजन, सर्वांचं अनालिसिस करून मी हा फायनल सेमिनार बनवला, ज्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ तुमचे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. ओके. यासाठी तुम्हाला रँक कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. जर रँकचा आपण विचार केला तर तुमची रँक जर तुम्हाला ऑप्टेन करायची असेल तर त्याच्यासाठी एक जनरल फॉर्म्युला आहे. तो आहे 100 मायनस युअर ऑप्टेन पर्सेंटाईल. तुमचे जेवढे पर्सेंटाईल ऑप्टेन झाले ते या ठिकाणी असेल. लेट कन्सिडर एका स्टुडंटला 95 पर्सेंटाईल आले असेल. ओके. मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ स्टुडंट अपियर फॉर द एक्झामिनेशन. जर आता हे तुम्हाला माहित नसेल कदाचित, या वर्षी MST CET या एक्झामिनेशनसाठी, ओके, आय एम टॉकिंग अबाउट MST CET, JEE वेगळं आहे. MST CET साठी जे स्टुडंट टोटल किती अपियर झाले ते 5,42,000, ओके, 5,42,431 अपियर होते. ज्यापैकी यांनी फॉर्म फिलअप केला होता आणि ज्यापैकी
एक्झाम ज्यांनी अपियर म्हणजे एक्झाम ज्या स्टुडंटनी दिली ते होते 3,86,608 एवढ्या स्टुडंटनी एक्झामिनेशन दिली होती. म्हणजेच हा जो नंबर ऑफ स्टुडंट अपियर फॉर द एक्झाम आहे तो तुम्ही फिलअप करू शकताय 3,86,600 ओके. 3,86,608 हे नंबर ऑफ स्टुडंट अपियर होते. -1 आहे डिवाइड बाय 100 आहे हे लक्षात असू द्या. याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमची रँक पण कॅल्क्युलेट करू शकताय. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूया. टॉप 25 इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि त्यांचं कट ऑफ काय, प्लेसमेंट काय हे तुम्हाला ह्यामध्ये भेटणार आहे. ओके. पण ह्यामध्ये जे मी तुम्हाला 25 कॉलेज तुमच्या समोर दाखवणार आहे ऍज पर द रँकिंग. ओके. हे मी माझ्या नॉलेजच्या अकॉर्डिंग घेतलेले आहेत. तुम्ही पण थोडं अनालिसिस करून त्याच्यावर हे कॉलेज तुमच्या अकॉर्डिंग चेंज करू शकतायत. लक्षात असू द्या, मोस्टली मी हे कॉलेज नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी म्हणजे नॉर्थ महाराष्ट्राकडचे जे स्टुडंट आहे जसं धुळ्यातले असू द्या, जळगावचे असू द्या किंवा आजूबाजू ह्यासाठी मोस्टली जास्त ऍप्लिकेबल असणार आहे. तुम्ही जर आउटसाइड ऑफ महाराष्ट्र असेल तर तुमच्यासाठी कदाचित ही लिस्ट थोडीफार चेंज होऊ शकते, थोडीफार त्या अकॉर्डिंग तुम्हाला समजणार आहे. पण लक्षात असू द्या, चांगलं कॉलेज जनरली कुठलं असतं? चांगलं कॉलेज म्हणजेच ज्याचं इस्टॅब्लिशमेंट एअर, ओके ना, जे कॉलेज कधी बनलेलं आहे. आता पहा तुम्ही विचार करा, टॉप मोस्ट कॉलेज सर्वांना माहिती आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, ओके, VJTI, सरदार पटेल, PCCOE, PICT. ओके. हे कॉलेजचे तुम्ही इस्टॅब्लिशमेंट इयर पहा, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की हे सर्वात जुने कॉलेज आहेत. ओके ना. म्हणजे कॉलेज जेवढं जुनं तेवढं त्यामधली फॅकल्टी पण स्ट्रॉंग असते हे लक्षात असू द्या. ओके. सो याच्या अकॉर्डिंग तुम्ही हा पहिला पॉईंट अनालिसिस करू शकता. दुसरं म्हणजे कॉलेजला जी युनिव्हर्सिटी असतात त्या ग्रेड देत असतात, लक्षात असू द्या. आणि त्याला नॅक कमिटी म्हणतो आपण, ऍग्रिडेशन म्हटलं जातं त्या प्रोसेसला. तर त्यामध्ये काही कॉलेजला ए ग्रेड असतो, काही लोकांना A+ असतो. ओके ना. जनरली A+ किंवा बी ह्या ग्रेड पर्यंत असणारं कॉलेज, ओके, तुम्ही जनरल चॉईस करू शकता, हे पण लक्षात असू द्या. ओके. सो हे कॉलेजचे ग्रेड, त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आणि लास्ट इयर सम रिव्ह्यूज तुम्हाला भेटू शकतायत, ज्यामध्ये मी तुम्हाला आज देऊ इच्छितो. जेवढे माझ्याकडे पॉसिबल आहे ते तुम्हाला भेटणार आहे, हे लक्षात असू द्या. हा व्हिडिओ बनवण्यासाठी आज मी तुम्हाला जो डेटा दाखवतोय तो कदाचित आज 1 तासात तुम्हाला भेटणार आहे. पण लक्षात असू द्या, हे कलेक्ट करण्यासाठी मी लास्ट 20 to 25 डे कंटिन्युअसली त्याच्यावर एफर्ट्स घेतलेले, प्रत्येक गोष्ट अनालिसिस केलेली आहे. देन मला हे सर्व इन्फॉर्मेशन मी कलेक्ट करून ह्या ठिकाणी तुमच्या समोर आणली, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो हिअर नाव फर्स्ट कॉलेजचा जर आपण विचार केला, फर्स्ट म्हणजे 25 नंबरचं ज्या रँकच्या अकॉर्डिंग जर विचार केला तर माझ्या अकॉर्डिंग 25 नंबरला जे कॉलेज येणार आहेत, म्हणजे जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार त्यामध्ये पण तुम्ही याचं अनालिसिस करू शकतायत. माइट बी तुमच्या अकॉर्डिंग, तुमच्या मार्क्सच्या अकॉर्डिंग, तुमच्या कट ऑफच्या अकॉर्डिंग तुमचं हे कॉलेज पुढे पण असू शकतंय. ठीक आहे. सो कॉलेज आहे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, COE. ओके. कर्वेनगर पुण्याचं कॉलेज आहे, ज्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर 1999 मध्ये ते झालेलं आहे. त्याची अप्रॉक्सिमेटली जी फीज आहे, ही फीज अप्रॉक्सिमेटली थोडीफार कमी जास्त असू शकते, 1 लाख. त्यांचं जर लास्ट 2 इयरचे जर पॅकेज पाहिले तर ऍव्हरेज पॅकेज 3 to 6 लाख आहे. ऍव्हरेज म्हणजेच काय, जेवढे स्टुडंट होते त्यांचं हायएस्ट पॅकेज वेगळं असू शकतं, हायएस्ट पॅकेज वेगळं असतं, लक्षात असू द्या. हायएस्ट पॅकेज माइट बी 10 to 12 लाख पण असू शकतंय, पण हे ऍव्हरेज पॅकेज आहे. म्हणजे सर्वांचं कधी आपण ऍव्हरेज कॅल्क्युलेट केला तर 3 to 6 लाख पर्यंत त्यांचे पॅकेजेस होते. आणि ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जर विचार केला तर ऍडमिशन हे JEE आणि MST CETच्या बेसवर होत असतात. जर यांचं कट ऑफ सर्व अनालिसिस केलं तर पहा ह्या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ समथिंग काय हे अनालिसिस गिवन आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक्झॅक्टली हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं स्ट्रक्चर भेटणार आहे. यामध्ये ते रीड कसं करायचं हे मॅटर करतं. पहा आता सर्वात महत्वाचं त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर गिवन आहे 2006. ओके. त्यानंतर फी स्ट्रक्चर गिवन आहे 98,000. कॉलेज कोड, हे पहा तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरणार आहे हा कॉलेज कोड पण तुम्हाला लागणार आहे, तो आहे 6156. आणि याच्या अकॉर्डिंगच
ब्रांचेस पण असतात, लक्षात असू द्या. बघा कॉलेज कोड काय 6156. सो प्रत्येक ब्रांचचा जो नंबर आहे त्या आधी 6156 तुम्हाला भेटणार आहे. पण प्रत्येक ब्रांचच्या आधी 6156 म्हणजेच कुठलंही कॉलेज ब्रांच तुम्हाला घ्यायची असेल तर सुरुवातीचे 4 डिजिट हे कॉलेज कोडचे असतात आणि त्यानंतर जे पुढचे डिजिट असतात ते ब्रांच कोड असतात. ओके, सो ह्यामध्ये तुम्ही हे अंडरस्टँड करू शकतायत. सो आपण याला इन डिटेल थोडंसं अनालिसिस करूया. जर तुम्ही विचार केला नाव, हे पहा यामध्ये कम्प्युटर ब्रांच, यामध्ये पहा आता 2 टाइप्स. हे कसं अनालिसिस करायचं हे आपण पाहतोय. यासारखंच सर्व पुढे पण असणार आहे, फक्त ते तुम्हाला कसं रीड करायचं हे व्यवस्थित समजायला पाहिजे. ओके, सो ह्यामध्ये जनरली 2 टाइपचे कट ऑफ असतात, एक होम युनिव्हर्सिटीसाठी आणि एक अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असतात. आता होम युनिव्हर्सिटी म्हणजेच काय, आता हे कॉलेज पुण्याचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी, ओके, जो पुण्यामध्ये त्याचं लोकेशन आहे, राहण्याची जागा आहे, लक्षात असू द्या, जो पुण्यामध्ये शिकलेला आहे, ओके, 12 पर्यंत तो पुण्यात शिकला आहे, त्याचं होम युनिव्हर्सिटी पुणे होती, लक्षात असू द्या, त्या विद्यार्थ्यांना, ओके ना, त्या विद्यार्थ्यांसाठी हा कट ऑफ आहे. मग त्यामध्ये वेगवेगळे कॅटेगरी असू शकतात, ओपन, ओबीसी, एसईबीसी, ओके, एससी, एसटी, ओके, जस्ट लाईक फॉर जनरल. लेडीजचा कट ऑफ वेगळा असतो पहा. ओके, याच्या अकॉर्डिंग जर आपण विचार केला तर लेट कन्सिडर तुम्हाला कम्प्युटर ब्रांचला घ्यायचा आहे, तर कम्प्युटर ब्रांच मध्ये हा जो कट ऑफ आहे हा सीईटीचा कट ऑफ आहे, लक्षात असू द्या. हा सर्व कसला कट ऑफ आहे, सीईटीचा. ओके, या ठिकाणी तुम्हाला जेईईचा कट ऑफ भेटणार आहे. जेई मेनचा जो कट ऑफ येतो या ठिकाणी गिवन आहे. सिमिलरली ट्युशन फी व्हीव्हीआर स्कीम म्हणजेच TFWS चा या ठिकाणी कट ऑफ दिलेला आहे. ओके, तशीच एक स्कीम असते EWS. ओके, याच्या संदर्भात आपण नंतर पाहूया. पण ही जनरली ही स्कीम तुम्ही अप्लाय करू शकतात. ही जनरली कोणासाठी सर्वांसाठीच नसते. ओके, ते त्याचे काही रूल्स आहे, ते तुम्हाला इन डिटेल पुढे जाऊन सेपरेटली भेटू शकतात. ठीक आहे, सो यामध्ये पहा MST CET मध्ये 93.64 2019 चा कट ऑफ आहे, लक्षात असू द्या. 2019 चा हा कट ऑफ दिलेला आहे. माइट बी ह्या सारखाच थोडाफार चेंज होऊन अप्रॉक्सिमेटली असाच कट ऑफ या वर्षी पण असणार आहे. ओके सर, किंवा मागच्या 5 ते 6 वर्षाचा कट ऑफ पाहिला तर मोस्टली याच फॉर्मॅटमध्ये आहे, कारण की मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये जो कट ऑफ लागला तो ह्या स्ट्रक्चर मध्येच लागतोय. ओके, जर तुम्हाला इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी घ्यायची, पण आता कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि IT ह्या दोघी पण सॉफ्टवेअरच्याच ब्रांच आहे. दोघांमध्ये मायन्युटली सिलेबस मध्ये चेंज असतो, पण कंपनी रिक्रुटमेंट मध्ये कुठेही चेंज होत नाही. म्हणजे असं कुठेही विचारलं जात नाही की तुम्ही IT केलेले मला कम्प्युटरच पाहिजे, नाही. दोघी पण ब्रांचेस ऍप्लिकेबल असतात. फक्त कम्प्युटरमध्ये जनरली सॉफ्टवेअर ऍज वेल एज हार्डवेअर शिकवलं जातं आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दॅट इज IT मध्ये फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या रिलेव्हंटच सिलेबस असतो. ओके, सो हा त्यांचा कट ऑफ आहे. ओपनचा 93.64 आहे, ओबीसीचा 89.45 आहे, 89.12 SEBCचा आहे, SC ST या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कट ऑफ गिवन आहे. सो ही कट ऑफचं जे डिटेल आहे, पण आता हे सर्व डिटेल लक्षात असू द्या. असंच पुढे पण आहे. सो आता ऍक्च्युली ऑलरेडी आपले 40 मिनिट झालेले आहेत. सो ऍक्च्युली आपल्याला 25 कॉलेज पाहिजे आहेत. त्यासाठी मी काय करणार, हे कसं रीड करायचं इन शॉर्ट तुम्हाला सांगतोय, किंवा कॉलेज तुम्हाला रीड करून दाखवणार आहे. हे कट ऑफ साठी तुम्हाला ही जी PDF आहे, समोर जी तुम्हाला PDF दिसते, ही आजच्या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली राहील, तिथनं तुम्ही ती डाउनलोड करू शकताय. ओके, लक्षात असू द्या, ती डाउनलोड करू शकता. आणि सेकंड थिंग, लास्टला मी एक व्हॉट्सअपचा नंबर देणार आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, मग ते 2021 साठी असू द्या किंवा पुढे पण असू द्या, त्यासाठी मी एक व्हॉट्सअपची लिंक पाठवणार आहे किंवा व्हॉट्सअपसाठी एक नंबर देणार आहे. त्याच्यावर तुम्ही मला रिक्वेस्ट पाठवा. मी त्या स्पेशल एक ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करणार आहे, ज्यामध्ये सर्वच ऍडमिशन रिलिव्हंट जी पण प्रोसेस असते, लक्षात असू द्या, ऍडमिशन रिलिव्हंट जी पण प्रोसेस असते, त्यामध्ये ऑप्शन फॉर्म असू द्या, कुठली सर्क्युलर आला असेल, ओके ना, कुठलं नोटिफिकेशन आलं असेल, तर ते मी प्रत्येक ठिकाणी त्या ग्रुपमध्ये पोस्ट करत जाणार आहे. तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन होण्यासाठी त्याची लिंक आजच्या व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन दिलेलं असेल, त्यामध्ये असेल, ऍज वेल एज माझा व्हॉट्सअप नंबर पण असेल. त्या थ्रू तुम्ही व्हॉट्सअप पण मला करू शकताय. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना डिफिकल्टी त्यांनी व्हॉट्सअप करायचंय, कॉल करण्याची गरज नाही. प्रॉब्लेम असा आहे की एवढे विद्यार्थी कॉल करत असतात की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल सांगणं मला पॉसिबल नाही, म्हणून आपण तो ग्रुप बनवणार. ओके, चलो. देन नेक्स्ट कॉलेज जर आपण विचार केला, ओके, सो नेक्स्ट कॉलेज आहे
दिस इज नेक्स्ट कॉलेज, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव. ओके, आता हे कॉलेज जर आपण विचार केला तर आपल्या दृष्टिकोना अकॉर्डिंग हे 24 नंबरला, बट जे विद्यार्थी शेगाव मध्ये विचार करा, किंवा जे विद्यार्थी शेगावच्या नियर जे सिटीज आहे, ओके ना, त्या ठिकाणी त्यांच्यासाठी हे कॉलेज माइट बी टॉप नंबरला असू शकते, फर्स्ट रँक साठी असू शकते, लक्षात असू द्या. बट हे आपल्या सिटीपासून खूप दूर असल्यामुळे मी ह्या कॉलेजचं रँकिंग 24 दिलेलं आहे. ओके, जे विद्यार्थी जवळ आहेत, या कॉलेजच्या जवळच कुठेतरी राहतात, जवळच्याच 100 किलोमीटर्स पण राहिले तरी पण चालणार आहे, तरी पण त्याच्या अकॉर्डिंग त्यांचं रँक या ठिकाणी चेंज असू शकते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर या अकॉर्डिंग मी सर्व बनवलेलं आहे. ओके, स्पेसिफिक धुळ्याचे विद्यार्थी, ओके ना, नाशिककडचे विद्यार्थी, किंवा जळगावचे विद्यार्थी असू द्या, शिरपूरचे असू द्या, धुळे डिस्ट्रिक्टचे विद्यार्थी असू द्या, नाशिक डिस्ट्रिक्टचे विद्यार्थी असू द्या, त्यासाठी हे मोस्टली ऍप्लिकेबल आहे. ओके, सो ह्यामध्ये ह्या कॉलेजचा जर विचार केला तर हे पण टॉप मोस्ट चांगलं कॉलेज आहे, लक्षात असू द्या. तुम्ही जर विचार केला तर 768 कॉलेजेस आहेत, ज्यामधलं हे कॉलेज 24 नंबरला मला वाटतंय, पण ते पण त्याआधी पण असू शकतंय. ओके, याचं इस्टॅब्लिशमेंट इयर जर पाहिलं तर ते 1983 मध्ये इस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे, अगदी जुनं कॉलेज आहे. फी स्ट्रक्चर 1,20,000 आहे. ओके, यांचं पॅकेजेस खूप चांगले आहे, लक्षात असू द्या. फक्त हे आउटसाइड आहे, हा एक प्रॉब्लेम आहे. ओके, सो यांचं ऍव्हरेज पॅकेज 3 to 6 लाख आहे. ऍडमिशन प्रोसेस JEE MST CET थ्रू होत असते. ओके, यांचं जर तुम्ही पाहिलं, सो हे त्यांचा कट ऑफ गिवन आहे. जर ब्रांचेस विचार केला तर या कॉलेजला कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे एक हायब्रिड ब्रांच आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. ओके, सो याच्या अकॉर्डिंग त्यांचा कट ऑफ ह्याच ठिकाणी गिवन आहे. हा कट ऑफ जसा आपण लास्ट टाइम पाहिला, होम युनिव्हर्सिटी, आणि तुम्ही जनरली आपल्या इकडचे स्टुडंट अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी ऍप्लिकेबल असतात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यांचं हे सर्व स्ट्रक्चर दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही ते रेफर करू शकता. सेकंड थिंग, सर्वात महत्वाची, ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरतात त्यावेळेस तुम्हाला एक बुकलेट दिलं जातं, ऑप्शन फॉर्म. ओके ना, त्याचं काहीतरी फीज असती, ती दिल्यानंतर तुम्हाला एक बुकलेट भेटतं. त्या बुकलेटमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढेही कॉलेजेस आहेत, ते गव्हर्नमेंट असू द्या, नॉन गव्हर्नमेंट असू द्या, व्हॉट एव्हर मे बी दॅट, ऑटोनॉमस असू द्या, त्यांची कट ऑफ, त्यांचं इस्टॅब्लिशमेंट इयर, हे सर्व डिटेल त्या ठिकाणी गिवन असतं, किंवा ऍटलिस्ट कॉलेजचे नावं गिवन असतात, हे लक्षात असू द्या. त्यांचा जो कोड आहे, कॉलेज कोड गिवन असतो, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ते डिसिजन घेऊ शकता. सो या ठिकाणी जर विचार केला तर हा कॉलेजचा कोड काय, 100, ओके, 1101 लाईक दॅट. चलो, नेक्स्ट कॉलेज इन दिस वे. तुम्ही नेक्स्ट कॉलेजचा जर विचार केला तर नेक्स्ट कॉलेज आहे सिंहगड कॉलेज. ओके, वडगाव, पुणे. सिंहगड कॉलेज आतापर्यंत टॉप मोस्ट असणारं कॉलेज. ओके, थोडंसं इंटरनल काही प्रॉब्लेम असल्यामुळे हे कॉलेजची थोडी रँक कमी झाली मागच्या 3 ते 4 वर्षात, बट बेस्ट कॉलेज आहे. माझे भरपूरसे फ्रेंड्स आहे किंवा माझे भरपूरसे स्टुडंट आहे, यामधनं त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे, लक्षात असू द्या. ओके, सो वडगाव, पुण्यामधलं हे कॉलेज आहे. इस्टॅब्लिशमेंट 2000 ची आहे. फी स्ट्रक्चर 95,000 प्लस हे लक्षात असू द्या. यांचे पॅकेजेस 3 to 6 लाख पर्यंत आहे. माझे नंबर ऑफ स्टुडंट किंवा माझे जे फ्रेंड्स आहे, ह्या कॉलेज थ्रू पास आउट झाल्यानंतर चांगल्या लेवलला काम करतात, मॅनेजिंग लेवलला. प्रत्येकाचं पेमेंट 1 लाख प्लस, हे लक्षात असू द्या. ओके, सो JEEच्या बेसवर आणि MST CETच्या बेसवर ऍडमिशन होत असतात. पण एक पॉइंट तुम्हाला सांगू इच्छितो की मोस्ट ऑफ तुम्हाला असं ऐकण्यात आलं असेल की इंजिनिअरिंग, अरे बाळांनो, इंजिनिअरिंगला पेमेंट नाहीये, 8-8, 10-10 हजारात लोक काम करतात. यस, हे खरं आहे, पण लक्षात असू द्या हे कोणासाठी खरं आहे आणि ते काय. ऍक्च्युली ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंग होतं, तुमचं अनफॉर्च्युनेटली कॅम्पस नाही झालं, तर तुमचा सुरुवातीचा जॉब हा 8 ते 10 हजार पेमेंटचा असू शकतोय. पण हे लक्षात असू द्या, असे लाखो विद्यार्थी आहे ज्यांनी 8 ते 10 हजार पासून स्टार्ट केलंय, आणि आज म्हणजे 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स झाल्यानंतर प्रत्येकाचं पेमेंट हे 50,000 प्लस असतं. तुम्ही विचार करा, तुमच्या रिलेटिव्ह मध्येच, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणी इंजिनियर असेल, त्याला 4 ते 5 वर्ष झालं असेल, तर त्याचं पेमेंट हे सुरुवातीला 8 ते 10 हजारच होतं, आणि कदाचित आज ते पेमेंट लाखात पण असेल. ओके ना, म्हणजेच
का असं असतं, सुरुवात ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंग पास आउट होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला स्किल कमी असतं. तुम्ही जर स्किल डेव्हलप केलं असेल तर तुमचं कॅम्पस झालेलं असेल, ओके ना. बट लॅक ऑफ स्किलमुळे जर तुमचं सिलेक्शन झालं नसेल तर बाय डिफॉल्ट ते काही दिवसात 3 ते 4 महिन्यानंतर सिलेक्शन होतं. त्याचं पेमेंट कमी असतं, डझंट मॅटर, पण काय हे परमनंट नाही, लक्षात असू द्या. ज्या विद्यार्थ्याचं पेमेंट 8 ते 10 हजार आहे त्यांनी कधी 2 ते 3 वर्ष त्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स घेतला, अगदी 1 वर्ष पण घेतला, ओके ना, तरी पण त्याचं नेक्स्ट पेमेंट हे 25,000 पर्यंत असतं. ओके, असे हजारो नाही लाखो विद्यार्थी, ओके ना. तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला, तुम्हाला असे हजारो नाव मी देऊ शकतोय जे माझ्या अंडर असे विद्यार्थी आहेत ज्यांचं पेमेंट सुरुवातीला 8-8, 10-10 हजार पण होतं, आज त्यांचं पेमेंट लाखामध्ये पण आहे, अगदी 1-1 किंवा 1.5-1.5 लाख रुपये पेमेंट आहे. ओके, हे डिपेंड करतं, ह्याच्यात काय असतं, एक्सपिरियन्स म्हणजेच काय, प्रॅक्टिकली स्किल डेव्हलप होतं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो नेक्स्ट कॉलेज आपण पाहूया. हा त्याचा कट ऑफ आहे. हा कट ऑफ तुम्ही अनालाइज करू शकतायत. ओके, ऑलरेडी मी सांगितलंय. सिमिलरली NDN-VP नाशिक, आता नाशिकचा विचार केला तर 27 कॉलेजेस आहेत नाशिकमध्ये, जसं पुण्यामध्ये 115 कॉलेजेस आहेत. पण तुम्हाला जर पुण्यात जायचं असेल तर मी जे कॉलेज सांगतोय त्यापैकीच तुम्हाला जायचंय, लक्षात असू द्या. त्या ठिकाणी जर नंबर लागत नसेल तर धुळ्यात घेतलेलं बरं, किंवा तुमच्या होम युनिव्हर्सिटी, म्हणजे तुम्ही जळगावचे असेल तर जळगावमध्ये ऍडमिशन घ्या, नाशिकचे असेल तर नाशिकमध्ये घ्या, शिरपूरचे असेल तर शिरपूरमध्ये घ्या, लक्षात असू द्या. जर पुण्यामध्ये तर भरपूर 115 कॉलेज आहे, बाकी जे टॉप मोजके कॉलेज जर सोडले तर ते बाकी जे कॉलेज आहे त्यापेक्षा आपले धुळ्याचे कॉलेज बेस्ट. ओके, सो ह्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तर सर्व डिफिकल्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत. ओके, सो ब्रांच, सेकंड थिंग, कॉम्प्रोमाइज करण्याची गरज नाही, तुम्हाला जी ब्रांच घ्यायची तीच घेणं योग्य आहे. सो यामध्ये याचा जर इस्टॅब्लिशमेंट इयर पाहिलं तर 1999चं आहे, फी स्ट्रक्चर 1 लाख आहे, पॅकेजेस 3 to 6 लाख आहे, जेईच्या बेसवर किंवा सीईटीच्या बेसवर ऍडमिशन होत असतं, आणि याचा जो कट ऑफ आहे तो सेम ऍज अ के वाघ कॉलेज सारखा आहे. सो के वाघ, नेक्स्ट कॉलेज के वाघ आहे. ओके, याचा कट ऑफ या ठिकाणी गिवन आहे, हाच कट ऑफ NDN-VP चा आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली, ऍज इट इज नाही, अप्रॉक्सिमेटली. सो हियर के वाघचा जर आपण विचार केला 21 त्याचं रँक मी दिलेलं आहे. ओके, जे विद्यार्थी नाशिकमध्ये असतात, लक्षात असू द्या, नाशिकमध्ये ज्यांचं होम टाउन आहे, लक्षात असू द्या, होम युनिव्हर्सिटी म्हणू शकतो आपण, त्यांच्यासाठी NDN-VP आणि के वाघ हे फर्स्ट रँकचं कॉलेज आहे. ओके, सो हियर इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 1984चं, लक्षात असू द्या, सर्वात जुनं कॉलेज. फी स्ट्रक्चर 1,07,000, पॅकेज 3 to 6 लाख आहे. ओके, ऍडमिशन जेई MST CETच्या बेसवर होतात. नाशिकमधलं टॉप मोस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे के वाघ आणि NDN-VP. ओके, या व्यतिरिक्त पण टोटल 27 कॉलेज आहे, त्याचं तुम्ही स्वतः अनालिसिस करून विचार करू शकतायत. बट याचं मी स्वतः अनालिसिस केलेलं आहे, हे माझ्या अकॉर्डिंग सर्वात बेस्ट कॉलेज आहे, सर्वात जास्त कॅम्पस देणारं कॉलेज आहे, सर्वात बेस्ट एज्युकेशन देणारे हे 2 कॉलेजेस आहेत. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये इंजिनिअरिंग करू शकता. जर तुम्ही ब्रांचेस पाहिले तर ह्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, ओके, शिफ्ट 1 शिफ्ट 2 मध्ये इंजिनिअरिंग चालतं या ठिकाणी, कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ओके, लाईक दॅट, ह्या सर्व ब्रांचेस आहे. आणि हा रिस्पेक्टिव्हली होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे आणि हा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे. ठीक आहे, सो हा तुम्ही जे मी बुकलेट देणार आहे त्याच्यात तुम्ही स्वतः अनालाइज करू शकता. सो सेकंड RC पटेल, ओके, 20 नंबरला मी त्याची रँक दिलेली आहे. ओके, त्यानंतरचं कॉलेज पहा SVKM आहे, त्यानंतरचं कॉलेज SSVPS आहे. ओके, लक्षात असू द्या, हे सर्व धुळ्यातले किंवा धुळे डिस्ट्रिक्ट मधले कॉलेज आहे. आता ज्या विद्यार्थ्याला पुण्यात जायचंय, लक्षात असू द्या, पण स्पेसिफिक जे चांगलं कॉलेज आहे ते भेटत नसेल तर त्यांच्यासाठी फर्स्ट रँक असणारे हे 3 कॉलेजेस आहेत. ओके ना, लक्षात असू द्या. किंवा ज्या विद्यार्थ्यांना धुळ्यात राहायचं आहे, ओके ना, धुळ्यातच इंजिनिअरिंग करायचं आहे, काही फरक पडत नाही बाळांनो, लक्षात असू द्या, हे फक्त तुमचा माइंडसेट आहे. ओके ना, तुम्ही विचार करा, धुळ्याचा विद्यार्थी नाशिक किंवा पुण्याचा विचार करतो इंजिनिअरिंग करण्यासाठी, जर तुम्ही नाशिकच्या विद्यार्थ्याला विचारलं तर तो मुंबई किंवा पुण्याचा विचार करतो. तुम्ही जर पुण्यात गेला आणि तिथल्या विद्यार्थ्याला जर विचारलं की तू कुठे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहे, तो बँगलोर किंवा हैदराबादचा विचार करतो.
ओके, किंवा मुंबईचा विचार करतो. म्हणजे हा एक माइंडसेट आहे, दुसरं काही नाही. याच्यात असे हजारो विद्यार्थी, तुम्ही विचार करा. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता धुळ्यातलं टॉपमोस्ट जे कॉलेज आहे SSVPS, तुम्ही भारतातल्या 100 किंवा 1000 कंपनी घ्या, प्रत्येक कंपनीमध्ये हायर पोस्टला SSVPS ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजचा स्टुडंट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. हायर, लक्षात असू द्या, टॉप मोस्ट इंडस्ट्री जगातल्या पण तुम्ही घेतल्या तरी पण 50% कंपनीज मध्ये SSVPS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा स्टुडंट तुम्हाला भेटेल. ओके ना. म्हणजे ह्या, आता हा स्टुडंट काय COP मधनच पास आउट आहे का? नाही. ओके ना. मुंबई मधनच टॉप मोस्ट कॉलेज VJTI मधनच पास आउट आहे का? नाही. ओके ना. एक्सपिरियन्स आणि स्किलच्या बेसवर तुम्हाला जे पाहिजे त्या कंपनीत तुम्ही जाऊ शकताय. तुम्हाला मी एक एक्झाम्पल देऊ इच्छितो. आमचा एक स्टुडंट होता, ओके, त्याचं नाव आता ठीक आहे, तो नवलनगर कॉलेज मधनं पास आउट आहे आणि त्यांनी आताच जस्ट गुगल ही जगातली सर्वात मोठी कंपनी, सर्वात रँक कधी त्याची पाहिली तर 1 नंबरची रँक असणारी कंपनी जगामध्ये, आय एम टॉकिंग अबाउट द वर्ल्ड, ओके ना, त्याचा इंटरव्ह्यू त्यांनी क्रॅक केला आणि तो कुठनं पास आउट आहे? नवलनगर ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके ना, लक्षात असू द्या. आता त्याच्या अंडर रिक्रुटमेंट प्रोसेस पण चालते, हे लक्षात असू द्या. म्हणजे अगदी COP असू द्या किंवा VJTIचा स्टुडंट असू द्या, तो पण तो सिलेक्ट करून, किंवा IITN असू द्या किंवा NITचा असू द्या किंवा IIITचा असू द्या, लक्षात असू द्या, तरी त्याच्या अंडर तो सिलेक्ट होणार आहे. म्हणजे हे मॅटरच नाही करत. आणि तो माझा स्टुडंट आहे, लक्षात असू द्या, धुळ्यामधनं पास आउट आहे. तर हे मॅटर करत नाही. तुम्हाला तुमचं स्किल किती हे सर्व मॅटर करत असतं. ओके, सो हिअर RC पटेल, ओके, इस्टॅब्लिशमेंट इयर 2005 to 6 मध्ये इस्टॅब्लिश झालेलं आहे. ओके, 90,000 अप्रॉक्सिमेटली फी स्ट्रक्चर आहे. पॅकेजेस 3 to 6 लाख यांनी दिलेले आहेत काही वर्षात, आणि ऍडमिशन हे CET JEE थ्रू होत असतं. ओके, सो हिअर सिमिलरली याचा कट ऑफ जो आहे तो SSVPSचा जसा कट ऑफ आहे तसाच आहे. तसं पण हे SVKMचं कॉलेज आहे, ज्यांचं इस्टॅब्लिशमेंट इयर 2017 आहे. 70 to 80,000चं फी स्ट्रक्चर आहे. पॅकेज 3 to 6 लाख पर्यंत आहे. आत्ताच झालेलं कॉलेज आहे, 17 मध्येच डेव्हलप झालेलं कॉलेज आहे. SVKM धुळ्यातलं कॉलेज आहे. ओके ना. विले पार्ले मधलं एक कॉलेज आहे, मुंबई इथलं कॉलेज आहे. नाव सेम लास्ट SSVPS 18 नंबरचा कट ऑफ, कधी आपण 18 नंबरला रँक पाहिले तर SSVPS आहे. ओके, इस्टॅब्लिशमेंट इयर 1983चा आहे. फी स्ट्रक्चर 90,000 आहे. ओके, पॅकेजेस 3 to 6 लाख आहे. बेस्ट कॉलेज. ओके, जर तुम्ही धुळ्याचा विचार केला तर SVKM आणि SSVPS, तुम्ही धुळ्यामध्येच राहता तर स्वतः तुम्ही कॉलेजला जाऊन व्हिजिट करू शकताय. त्यांचे अल्युमिनीज चेक करा, त्यांचं मागच्या 5 इयरचा रेकॉर्ड चेक करा, प्लेसमेंट चेक करा. ऑब्व्हियसली प्लेसमेंट कमी झाले असतील तरी पण काही प्रॉब्लेम नाही. माझ्या अंडर असे भरपूर विद्यार्थी SVPSचे शिकत असतात, किंवा SVKM किंवा RC पटेलचे किंवा गंगामाई कॉलेजचे आहेत, ज्यामध्ये नंबर ऑफ विद्यार्थ्यांनी माझ्याकडं, किंवा आम्ही ते शिकवतो, ऍक्च्युली मी क्लासेस घेतो त्यांचे, ठीक आहे. तर त्यांचं कदाचित प्लेसमेंट नाही झालंय, बट काही दिवसात त्यांना जॉब लागल्यानंतर आज ते हायर लेवलला काम करतात. मी असे नंबर ऑफ तुम्हाला एक्झाम्पल दिले आहेत. ओके, SVPSचा जर कट ऑफ पाहिला, हे कॉलेज तुमच्यासाठी फर्स्ट रँकला असू शकतं जर तुम्हाला धुळ्यात ऍडमिशन घ्यायचं असेल तर. ओके, SSVPS, SVKM अँड RC पटेल. इट डिपेंड ऑन यू. तुम्ही स्वतः अनालिसिस करा, तुम्हाला डेफिनेटली योग्य करिअर ह्या ठिकाणी भेटू शकतंय. वेल फॅकल्टी आहे. ओके ना, अगदी 25 इयर एक्सपिरियन्स असणारे फॅकल्टी ह्या ठिकाणी आहेत, लक्षात असू द्या. ठीक आहे. सो सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग कट ऑफच्या अकॉर्डिंग जर पाहिलं तर तुम्हाला डेफिनेटली लवकर ऍडमिशन ह्या ठिकाणी भेटू शकतंय. सेम कट ऑफ इज ऍप्लिकेबल फॉर SVKM ऑल्सो अँड RC पटेल ऑल्सो. थोडाफार चेंजेस आहे. ओके, तुम्हाला ते इन डिटेल मध्ये व्हिजिट केल्यानंतर भेटू शकताय. देन नेक्स्ट कॉलेज पुण्याचं कॉलेज आहे JSPM कॉलेज ताथावडे. ओके, JSPM चे टोटल 3 to 4 कॉलेजेस आहे, ज्यापैकी हे चांगलं कॉलेज आहे. यापैकी पण दुसरं पण अजून आहे, पण मोस्ट ऑफ जे रँक पाहिलं, JSPM ची रँक पाहिलं तर हे फर्स्ट नंबरचं कॉलेज आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर 2001चं आहे. फी स्ट्रक्चर 1,12,000 आहे. ओके, पॅकेजेस 3 to 6 लाख ऍव्हरेज आहे. जेईच्या बेसवर ऍडमिशन होतात. हे त्यांचं कट ऑफ आहे. ह्याच्यात तुम्ही थोडं अनालिसिस करू शकताय. ठीक आहे. हे तुम्हाला बुकलेट फॉर्मॅट मध्ये भेटणार आहे, त्याच्यामुळे हे सर्व तुम्ही पाहू शकताय.
हे कट ऑफ अनालिसिस करा, त्याच्या अकॉर्डिंग विचार करा. मी फक्त कॉलेजचं इंट्रोडक्शन, कॉलेज एक्झॅक्टली काय आहे हे तुम्हाला सांगू इच्छितो. JSPM हे कॉलेज, ह्याच कॉलेजमध्ये माझा एक फ्रेंड आहे जो ENTC ह्या डिपार्टमेंटमध्ये टीचर आहे. ओके, प्रोफेसर आहे, लक्षात असू द्या. तर तुम्हाला स्पेसिफिक ह्या कॉलेजमध्ये माझा लास्ट इयरचा जो स्टुडंट आहे तो पण याच्यात आता थर्ड इयरला आहे. असे भरपूर विद्यार्थी आहे. ओके, लास्ट इयरचा आता तो सेकंड इयरला गेलाय, सेकंड इयरला जाईल. ओके, सो असे भरपूर विद्यार्थी आहे. हे जे कॉलेज मी तुम्हाला सांगतोय यामधनं एकतर आमचे स्टुडंट किंवा माझे फ्रेंड पास आउट आहेत, त्याच्या अकॉर्डिंगच मी त्यांचं सर्व रिव्ह्यू घेतलेला आहे. त्यांचं जे प्लेसमेंट आहे ते तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंगच ही सर्व इन्फॉर्मेशन देतोय. ओके, सो हिअर त्यांचा हा टोटल कट ऑफ गिवन आहे तुमच्या समोर. हा होम, ऍक्च्युली यामध्ये होम युनिव्हर्सिटी किंवा अपार्ट फ्रॉम होम युनिव्हर्सिटीने त्याच्या अकॉर्डिंग डायरेक्टली तुम्ही याच्या अकॉर्डिंग हा अप्रॉक्सिमेटली तुम्ही तुमचा कट ऑफ घेऊ शकता. म्हणजे ह्या वर्षाचा पण कट ऑफ अशाच फॉर्मॅटमध्ये असणार आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट DY पाटील. येस, DY पाटीलचे पुण्यामध्ये जर विचार केले तर 3 to 4 कॉलेजेस आहेत टोटल. ओके, सो DY पाटील पिंपरी चांगलं टॉप मोस्ट कॉलेजेस आहे. 1984चं इस्टॅब्लिशमेंट आहे, जुनं इस्टॅब्लिशमेंट आहे. फी स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे, पॅकेज आणि ऍडमिशन तुमच्या समोर गिवन आहे. ठीक आहे, सर्वात चांगलं कॉलेज, बेस्ट एज्युकेशन देणारं कॉलेज आहे DY पाटील. या ठिकाणी पण तुम्ही घेऊ शकताय. यांचा जो कट ऑफ पाहिला तर हा त्यांचा कट ऑफ गिवन आहे. ओके, हे सर्व अनालिसिस करू शकतात. होम युनिव्हर्सिटी अँड अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा हा कट ऑफ आहे. देन DY पाटील पिंपरी झाल्यानंतर DY पाटीलच एक कॉलेज आहे जे 15 रँकला येत आहे, तर आहे अकोर्डी DY पाटील कॉलेज. ओके, अकोर्डीचं DY पाटील कॉलेज हे पण पुण्यामध्येच इस्टॅब्लिश आहे, प्रॉपर पुण्या सिटीमध्ये अकोर्डीला. ओके, सो सेम यांचं पण जे कट ऑफ पाहिलं तर नियर अबाउट DY पाटील. ओके, याच्या आधीचं जे कॉलेज पाहिलं आणि ह्या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो सारखाच आहे. मोस्ट ऑफ जे कॉलेज पाहिलं तर हे त्याच्यापेक्षा टॉप रँकला आहे, लक्षात असू द्या, अकॉर्डीचं कॉलेज. ओके, सो ह्यामध्ये पण बेस्ट तुम्हाला एज्युकेशन भेटू शकतं. नेक्स्ट कॉलेज जर विचार केला तर ऑल इंडिया श्री छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटी. ओके, AISSM कॉलेज अकोर्डीचं कॉलेज आहे. हे पण तुमच्यासाठी बेस्ट असू शकतं. ह्यामध्ये पण माझा एक स्टुडंट स्टडी करतोय, आता तो सेकंड इयरला जाईल. ओके, जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. इन डिटेल तुम्हाला कॅम्पस रिलिव्हंट, ओके, प्लेसमेंट रिलिव्हंट सर्व इन्फॉर्मेशन अजून डिटेलमध्ये भेटू शकते. पण वेळेच्या अभावी आपण सर्वच काही जाणून घेऊ शकत नाही. पण इन शॉर्ट जेवढं महत्वाचं तेवढं आपण पाहतोय. याचं पण इस्टॅब्लिशमेंट इयर, फी स्ट्रक्चर तुमच्या समोर गिवन आहे. सो सेम स्ट्रक्चर तुम्ही अनालिसिस करून याच्यात हे जे कट ऑफ गिवन आहे त्याला अनालाइज करू शकताय. जर कट ऑफ थोडंसं अनालिसिस करायचं आहे, याची तुम्हाला PDF दिलेली आहे, तो अनालिसिस करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकताय. लक्षात असू द्या, फ्युचरच्या अकॉर्डिंग जर विचार केला तर तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये कम्प्युटर जर ब्रांच असेल फर्स्ट रँकला, तर सेकंड रँक मध्ये तुम्ही इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स घ्यायला पाहिजे. कारण की इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल करून पण आपण कम्प्युटर ह्या सेक्टरमध्ये कम्प्युटरच्या जेवढ्याही कंपन्या आहेत सॉफ्टवेअर मधल्या त्यामध्ये जाऊ शकतात. कारण की सॉफ्टवेअर म्हटलं तर यामध्ये कोर्सेस येतात. ओके ना, सॉफ्टवेअर मध्ये जर पाहिलं तर लँग्वेजेस तुम्हाला माहिती C++, जावा, पायथॉन, ओके ना, त्यासारख्या स्केला वगैरे जेवढ्या पण लँग्वेजेस ह्या आपण एक्स्ट्रा शिकू शकतोय. शिकल्यानंतर तुम्ही त्या कंपन्यांमध्ये जॉब करू शकतात. म्हणजे उलट त्या लोकांचं प्लेसमेंट लवकर होतं, कारण की त्यांना 2 टाईपचं नॉलेज असेल, प्रोग्रामिंगचं पण आणि तुमचं इलेक्ट्रॉनिक्स असेल तर इलेक्ट्रॉनिक्सचं पण. पण कम्प्युटरचा कधी स्टुडंट म्हटलं तर त्याला फक्त कम्प्युटर प्रोग्रामिंगचं नॉलेज असतं, त्याला इलेक्ट्रॉनिक्स किंवा अदर सेक्टरचं नॉलेज नसणार आहे. म्हणून मोस्ट ऑफ स्टुडंट इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल केल्यानंतर पण जॉब करत असताना सॉफ्टवेअर मध्ये जॉब करत असतात. ओके, हे लक्षात असू द्या. सो असं काही नाही की तुमच्यावर ते अल्टिमेट डिपेंड करतं, तुमचा इंटरेस्ट, एरिया ऑफ इंटरेस्ट काय ह्याच्यावर थोडं अनालिसिस करून तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, सो हा कट ऑफ होता ऑल इंडिया श्री छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटीचा. सो PVG. ओके, नेक्स्ट कॉलेज PVG पुणे. दिस इज ऑल्सो टॉप मोस्ट कॉलेज, 13 रँकला आहे, म्हणजे टॉप 20 मधलं एक कॉलेज आहे, लक्षात असू द्या. टॉप 20 मधलं 1985चं कॉलेज आहे. फी स्ट्रक्चर, पॅकेजेस तुमच्या समोर गिवन आहे. ओके, हे त्यांचा कट ऑफ जर पाहिला तर याच्या अकॉर्डिंग तुम्ही अनालिसिस करू शकता. ओके, सो कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुमच्या समोर गिवन आहे. ओके,
सर्वात चांगलं कॉलेज आहे, रँकच्या अकॉर्डिंग तुम्ही विचार करू शकताय. लक्षात असू द्या, टॉप मोस्ट रँक मध्ये हे कॉलेज आहे पीव्हीजी. मोस्ट ऑफ लोक यासाठी पण ट्राय करत असतात. ओके, देन नेक्स्ट कॉलेज जर आपण पाहिलं तर याच्यातलं नेक्स्ट कॉलेज आहे PCCOE, टॉप मोस्ट बेस्ट कॉलेज. पुण्यातलं बेस्ट कॉलेज पण आपण म्हणू शकतोय, जे टॉप 10 रँक मध्ये पण येतं. ओके ना, टॉप 20 मध्ये पण येतं. लक्षात असू दे, हे तुमच्यावर डिपेंड करतंय तुमचा माइंडसेट काय सांगतो. ओके, सो पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुण्याचं पिंपरीचं कॉलेज आहे. 1999चं इस्टॅब्लिशमेंट आहे. 1,30,000 त्याची फी स्ट्रक्चर आहे. ओके, ऍडमिशन जेई सीईटीच्या बेसवर होत असतात. बेस्ट एज्युकेशन, सर्वात एक्सपिरियन्स असणारी फॅकल्टी यांच्याकडे आहे. ठीक आहे, जर कट ऑफ पाहिला तर यांचा कट ऑफ प्रत्येक याच्यात 90 प्लस आहे. मोस्टली कट ऑफ तुम्ही जर अनालिसिस केला तर 90 प्लसचा कट ऑफ आहे. ऍज पर दी कॅटेगरी पाहिला तर थोडाफार तो चेंजेस झालेला आहे. एसटी वगैरे याच्या अकॉर्डिंग थोडेफार चेंजेस आहे. ओके, हा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी तुम्हाला मोस्ट ऑफ हा कट ऑफ ऍप्लिकेबल असणार आहे. तसंच या ठिकाणी TFWS चा पण कट ऑफ गिवन आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस TFWS चं ऑप्शन्स आपल्याला टिक करायचं राहतं, हे लक्षात असू द्या. तरच तुम्हाला TFWS भेटू शकते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार त्या ठिकाणी TFWS चा एक ऑप्शन दिलेलं राहतं त्या कॉलेज जे तुम्ही सिलेक्ट करणार आहे. जर त्याच्यात तुम्ही त्या कॉलेजच्या समोर TFWS सिलेक्ट केला तरच ती कॉलेज ऍज अ TSWS स्कीम मध्ये कन्सिडर केली जाईल. रँकिंग तुमचं कट ऑफ लागताना, तुमचं मेरिट लागताना, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, सो नेक्स्ट कॉलेज आहे 11 नंबरला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. पहा, महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर भरपूर गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ज्यामधले टॉप मोस्टचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद. जर तुम्ही आपल्या जवळचं लोकेशन मध्ये पाहिलं तर जळगावला पण गव्हर्नमेंट कॉलेज आहे. नाशिक मध्ये पण एक गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, ज्यात ऍडमिशन जनरली त्यांचा जो कट ऑफ असतो हा पण 90 प्लसचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता. सर्व कट ऑफ ज्या या ठिकाणी जो गिवन आहे तो 90 प्लसचा कट ऑफ आहे. ओके, या थ्रू तुम्ही याच्या अकॉर्डिंग अनालिसिस करू शकताय. ठीक आहे, ओके, हे कॉलेज होतं 11 नंबर. यांचं प्लेसमेंट वगैरे खूप चांगलं आहे. गव्हर्नमेंट कॉलेज म्हटलं तर त्या ठिकाणी फीज तुम्हाला अगदी कमी लागणार आहे. लक्षात असू द्या, अगदी 10,000 पर्यंत त्यांची फीज असते. ओके, तुम्ही कॅटेगरीत असाल किंवा नॉन कॅटेगरी असू द्या, डझंट मॅटर. चलो, देन आता आपण पाहूया टॉप 10 कॉलेजेस जे सर्वात महत्वाचे आहेत, जे ऑलरेडी तुम्हाला पण माहित असतील. सो त्याचा आपण अनालिसिस करणार आहे. त्याआधी आपण ओके, हे आमचं इन्स्टिट्यूट आहे MST मॅथ्स, MST CET JEE आम्ही शिकवत असतो मॅथ्स हब मध्ये. ठीक आहे, हे सर्व डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी गिवन आहे. सो चलो पाहूया पुढची टर्म. चला आता जाणून घेऊया टॉप 10 कॉलेजेस ऑफ engineering in Maharashtra. Okay, and their cutoff according to the MST CET and JEE placement fee structure. Okay, important term है. Now here 10 नंबरचं जे कॉलेज आहे ते पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जस्ट आताच आपण पाहिलं होतं त्याच या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट इयर आपल्याला माहिती आहे 1999चं. लोकेशन पुणे आहे. ओके, प्रायव्हेट युनायटेड अफिलिएटेड पुणे युनिव्हर्सिटी मध्ये ते येतं. नाव जर ब्रांचेस जर तुम्ही पाहिल्या म्हणजे कोर्सेस पाहिले तर सिव्हिल, कम्प्युटर, IT, ENTC, मेकॅनिकल. आणि ह्या ठिकाणी पा सिव्हिल म्हटलं तर त्याची इंटेक 60 आहे. कम्प्युटर म्हटलं तर 180 प्लस 60 म्हणजे 2 शिफ्ट मध्ये या ठिकाणी कम्प्युटर चालतं पिंपरी चिंचवड मध्ये. फर्स्ट शिफ्ट मध्ये त्याची इंटेक 180 आहे आणि सेकंड शिफ्ट मध्ये 60 आहे. ओके, देन IT 120 इंटेक आहे. ENTC 120 प्लस 60, फर्स्ट शिफ्ट मध्ये 120, सेकंड शिफ्ट मध्ये 60. ओके, दीज आर दी कोर्सेस. जर फी स्ट्रक्चर पाहिलं तर 1,25,000 फीज होती 1920 मध्ये. 1,20,000, 28,000 2020-21 मध्ये फी स्ट्रक्चर असणार आहे. ओके, जर तुम्ही कट ऑफ पाहिला हा MST CET चा कट ऑफ आहे, हा JEE चा कट ऑफ आहे. हा MST CET साठी हा कट ऑफ 93.86 पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग त्यांनी कट ऑफ आहे आणि हाय रँक असू शकते. लक्षात असू द्या. ओके, ही त्यांची रँक गिवन आहे. तुम्ही पण तुमची रँक कॅल्क्युलेट करू शकता. जनरली रँक न पाहता तुम्ही तुमचं पर्सेंटाईल या क्रॉस चेक करून म्हणजेच व्हेरीफाय करून तुम्ही एक
अंदाज बांधू शकता की आपला नंबर या ठिकाणी लागेल की नाही लागणार. ओके, सो हिअर पिंपरी चिंचवडचा जेईचा कट ऑफ पाहिला तर या ठिकाणी 96 91 अकॉर्डिंग टू दी ब्रांचेस दिलेला आहे. सो या ठिकाणी पहा कम्प्युटर ह्या ऍक्च्युली सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ या ठिकाणी मला भेटला नाही. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन आयटीचा कट ऑफ मला अननोन आहे, त्यामुळे बाकी तर याच्यात कट ऑफ आहे. हे काय दिलेलं आहे, ही फर्स्ट शिफ्ट ही सेकंड शिफ्ट, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, दिस इज अ फर्स्ट शिफ्ट, दिस इज अ सेकंड शिफ्ट. नाव प्लेसमेंटचा विचार केला तर हे जे प्लेसमेंट दिसत आहे हे 2018-19 आहे आणि 2019-20 या ठिकाणी गिवन आहे. जर तुम्ही पाहिलं तर 92.16% टोटल प्लेसमेंट झालेलं आहे. ओके, टोटल जेवढेही विद्यार्थी होते त्यापैकी 92.16% विद्यार्थी सिलेक्ट झाले. त्यांचं ऍव्हरेज पॅकेज 3.5 लाख होतं 2018 मध्ये. टोटल स्टुडंट पाहिलं तर 742 होते, ज्यामध्ये 647 सिलेक्ट झालेले आहेत, लक्षात असू द्या. नंबर ऑफ प्लेस. ओके, सो आणि हा 40 स्टुडंट आर सिलेक्ट फॉर हायर स्टडीज. हायर स्टडीज म्हणजेच काही विद्यार्थ्यांनी माइट बी एमटेक, एमएस ओके ना, जस्ट एमएस वेगवेगळे जे हायर एज्युकेशनचे कोर्सेस आहेत त्यासाठी ऍडमिशन घेतलं. काही लोक एमबीए पण करत असतात. सो वेगवेगळे हायर एज्युकेशन कोर्सेस असू शकतात जे 40 स्टुडंट होते. जर 19चा विचार केला तर 4.7चं ऍव्हरेज पॅकेज होतं, लक्षात असू द्या. ऍव्हरेज पॅकेज होतं, याच्यापेक्षा हायेस्ट पॅकेज वेगळं असतं. आणि नंबर ऑफ प्लेसमेंट पाहिलं तर 700 विद्यार्थ्यांचं त्यांनी प्लेसमेंट केलंय 2019 मध्ये. ओके, सो हिअर नेक्स्ट 9 नंबरचं जर कॉलेज पाहिलं तर श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर. ओके, ओल्ड कॉलेज आहे, लक्षात असू द्या. इस्टॅब्लिशमेंट इयर 1984चं आहे. जर युनिव्हर्सिटी विचार केला तर अफिलिएटेड ऑफ द ओके राजश्री तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीच्या अकॉर्डिंग ते अफिलिएशन असलेले ऑटोनॉमस मायनॉरिटी हिंदी मायनॉरिटी स्टेटस असणारं ओके अफिलिएटेड ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीच्या अकॉर्डिंग ते येणारं कॉलेज आहे. लोकेशन नागपूरचं आहे. ओके, गव्हर्नमेंटच्या अंडर सर्वात चांगलं असणारं हे कॉलेज आहे, लक्षात असू द्या. देन त्यांचं डिटेल स्ट्रक्चर जर पाहिलं आपण कोर्सेस तुमच्या समोर गिवन आहे. CS कम्प्युटर सायन्स, IT, ENTC, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल. ओके, कोर्सेस ऍज वेल एज त्यांचं इंटेक फर्स्ट शिफ्ट अँड सेकंड शिफ्टच्या इंटेक या ठिकाणी गिवन आहे. फी स्ट्रक्चर 1,45,000 रुपीज आहे. 2019चं फी स्ट्रक्चर होतं. 2020-21 मध्ये अप्रॉक्सिमेटली असंच फी स्ट्रक्चर असेल, थोडंफार वाढू शकतंय. ओके, ह्या वर्षाचं जे फी स्ट्रक्चर आहे ते अजून भेटलेलं नाही. सो हा त्यांचा कट ऑफ MST CETचा हा शिफ्ट 2चा आहे, हा शिफ्ट 1चा आहे. ओके, शिफ्ट 1च्या अकॉर्डिंग तुम्ही अनालाइज करू शकता. ही PDF मध्ये तुम्ही इन डिटेल मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे. हे JEEचा कट ऑफ आहे. ठीक आहे, सिव्हिलचा कट ऑफ जर पाहिला तर तुम्ही स्वतः हे अनालिसिस करू शकता. सिव्हिल इंजिनिअरिंग 95% फर्स्ट शिफ्ट साठी, सेकंड शिफ्ट साठी 95.84 आहे. ओके, ऑलमोस्ट सेम आहे. सो सिमिलरली कम्प्युटर इंजिनिअरिंगचा आहे. ओके, आणि त्याची रँक आहे. पण ज्या विद्यार्थ्यांची रँक ही 1500 म्हणजे 1500च्या आत आहे त्यांना टॉप 10 कॉलेज भेटू शकतात, लक्षात असू द्या. ज्या विद्यार्थ्यांची रँक 1500च्या आत आहे त्यांना टॉप 10 कॉलेज भेटू शकतात. प्लेसमेंट विचार केला तर 89% ओके प्लेसमेंट झालेले आहेत विद्यार्थ्यांचे, ज्यापैकी ऍव्हरेज पॅकेज जर पाहिलं तर 3.75 आहे. 729 स्टुडंट हॅज बीन सिलेक्टेड आउट ऑफ 860. ओके, 45 student are selected for the higher education studies. This is regarding to the 2018 and 19 and 20 चा विचार केला तर हे त्याचं पॅकेज आहे. 4.7चं ऍव्हरेज पॅकेज होतं, लक्षात असू द्या. आणि नंबर ऑफ प्लेसमेंट पहा किती झालेले आहेत, 1278. ओके ना, 1278 टोटल प्लेसमेंट झालेले आहेत. सो हिअर 8 नंबरचं कॉलेज आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजी, ज्याला आपण VIT कॉलेज म्हणतो. सो 1983चं इस्टॅब्लिशमेंट आहे. ऑटोनॉमस कॉलेज आहे, लक्षात असू द्या. अफिलिएटेड टू SPPU म्हणजेच पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ते अफिलिएटेड करण्यात आलेलं आहे. ओके, अफिलिएशन म्हणजे त्याचं युनिव्हर्सिटी आपण म्हणू शकतो. सो लोकेशन पुणे आहे. हे त्याचं कॉलेजचं कोर्सेस गिवन आहे. ओके, कोर्सेस ऍज वेल एज त्याची इंटेक गिवन आहे. देन फी स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे.
हा कट ऑफ गिवन आहे. कट ऑफ पाहिला तर कम्प्युटर ब्रांच साठी 99 कट ऑफ मोस्टली 90 प्लस आहे सर्व ठिकाणी 99.31. ओके, अगदी कट ऑफ साठी हे लास्टचे डिजिट पण मॅटर करतं, हे पण लक्षात असू द्या. या टर्म्स तुमच्या समोर गिवन आहे. इन दिस वे विश्वकर्मा जेईचा हा कट ऑफ गिवन आहे. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून अनालिसिस करू शकताय. प्लेसमेंटचा विचार केला तर सर्वात जास्त प्लेसमेंटचा आपण अनालिसिस करतोय. प्लेसमेंटसाठी माझ्याकडे यांचे अगदी कुठल्या कंपनीज आल्या आहे ह्या पण आम्हाला माहिती, पण टाइम कमी असल्यामुळे मी या ठिकाणी नोट डाऊन करू शकलो नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर ती डिटेल भेटू शकतात. ओके, सो हिअर 92% मध्ये प्लेसमेंट झालेलं आहे. 4.5 चं ऍव्हरेज पॅकेज भेटलेलं आहे 2018-19 मध्ये. ओके, अकॅडमिक इयर 730 स्टुडंट सिलेक्ट झाले होते आउट ऑफ 897 पैकी. पहा किती त्यांचं चांगलं प्लेसमेंट आहे. आणि 105 स्टुडंट हॅज बीन सिलेक्टेड फॉर द हायर एज्युकेशन. सिमिलरली 7 नंबरचं कॉलेज आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. बेस्ट कॉलेज फॉर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके, यामध्ये पण माझा एक स्टुडंट आणि माझा एक फ्रेंड यामधनं पास आउट आहे, लक्षात असू द्या. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ज्यामध्ये सर्वात म्हणजे महाराष्ट्रातलं इलेक्ट्रिकलचं जर कॉलेज पाहिलं टॉप नंबरला तर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. ओके, यामध्ये पहा इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, आय टी, मेकॅनिकल हे त्यांचे ब्रांचेस ऍज वेल एज त्याचे इनटेक तुमच्या समोर गिवन आहे. याचप्रमाणे फीज जर पाहिलं तर हे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जर पाहिलं तर ऍफिलिएटेड ऑफ द शिवाजी युनिव्हर्सिटी आणि गव्हर्नमेंट कॉलेज हे लक्षात असू द्या. ओके, सांगलीचं गव्हर्नमेंट कॉलेज आपण म्हणू शकतो, टॉप मोस्टचं असणारं कॉलेज आहे. सो हिअर फीज 85,000 रुपीज आहे अप्रॉक्सिमेटली. जर हे पाहिलं त्यांचा कट ऑफ मेरिटचा तर 98-99 मध्ये सर्व कट ऑफ लागलेला आहे, लक्षात असू द्या. ओके, सर्वात जास्त कॅम्पस देणारं हे कॉलेज आहे, लक्षात असू द्या. याच्यातनं कॅम्पसचा विचार केला तर 77% स्टुडंट यामधनं प्लेस झालेले आहेत. जर विचार केला तर 462 मध्ये 330 स्टुडंट सिलेक्ट झाले आहेत. 5 lakhचं ऍव्हरेज पॅकेज आहे. पहा ऍव्हरेज पॅकेज ऍज कम्पेअर टू द प्रिव्हियस कॉलेज सर्वात जास्त आहे. 34 स्टुडंट हॅज बीन सिलेक्टेड फॉर द हायर एज्युकेशन. ओके, नाउ नेक्स्ट 6 नंबरचं कॉलेज आहे KG सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबईचं कॉलेज आहे. ओके, हिअर याचं इन डिटेल हे फी स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. कट ऑफ MST CET चे कट ऑफ हे गिवन आहे. ओके, जस्ट व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट डाऊन करू शकता. याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमची ऑप्शन फॉर्मची लिस्ट प्रिपेअर करायला हवी. सो हिअर नाउ दिस वन KJ सोमय्याचं जेईचा कट ऑफ आहे. ओके, मुंबईतलं एक चांगलं कॉलेज म्हणू शकतो आपण. मुंबईमध्ये जर पाहिलं तर टोटल 68 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्यापैकी हे एक बेस्ट कॉलेज असू शकतं. ओके, सर्वात चांगलं कॉलेज जर विचार केला तर VJTI, देन सरदार पटेल SP आपण त्याला म्हणतो, ते पण टॉप रँक मध्येच असणार आहे. नाव KG सोमय्या प्लेसमेंटचा विचार केला तर हा प्लेसमेंट या ठिकाणी गिवन आहे. 90% स्टुडंट प्लेस झालेले आहेत, लक्षात असू द्या. म्हणजे 691 मध्ये 508 स्टुडंट हॅज बीन सिलेक्टेड फॉर कॅम्पस. ओके, 4 lakhचं ऍव्हरेज पॅकेज आहे. 128 हॅज बीन सिलेक्टेड फॉर द हायर एज्युकेशन. आता हे 128 तुम्हाला माहिती आहे, ह्या 128 पैकी पण काही लोक कॅम्पस सिलेक्ट झाले असतील, पण त्यांनी हायर एज्युकेशन साठी इंटरेस्ट दाखवलेला आहे. ठीक आहे. सो सिमिलरली 5 नंबरचं कॉलेज आहे द्वारकादेश सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबईचंच कॉलेज आहे. ओके, इस्टॅब्लिशमेंट इयर 94चं आहे. नॉन ऑटोनॉमस मायनॉरिटी गुजराती मायनॉरिटीचं कॉलेज आहे, लक्षात असू द्या. लोकेशन मुंबई. सो हे त्यांच्या ब्रांचेस आहे अलॉंग विथ त्याची इनटेक. हे फी स्ट्रक्चर आहे, फीस थोडी जास्त आहे. देन कट ऑफ फॉर MST CET हा तुमच्या समोर गिवन आहे. JEEचा हा कट ऑफ गिवन आहे. ओके, जस्ट व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो नोट डाऊन करू शकता. हा MST CETचा हा JEEचा. आणि प्लेसमेंटचा विचार केला तर 89% स्टुडंट सिलेक्ट झाले 2018-19 मध्ये. म्हणजे आउट ऑफ 726 पैकी 443 सिलेक्ट झाले. 229 सिलेक्टेड फॉर हायर एज्युकेशन किंवा त्यांनी चॉईस केलंय हायर एज्युकेशन. ओके, ऍव्हरेज पॅकेज किंवा नंबर ऑफ प्लेसमेंट 2019 आणि 20चा इन्फॉर्मेशन नाही भेटली, चुकून इथे 0 आलेला आहे.
बट या ठिकाणी नील आहे. ओके, म्हणजेच माहित नाही अजूनपर्यंत. 4 नंबरचं कॉलेज पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. ओके, पुण्याचं कॉलेज आहे. PIC म्हणतो आपण त्याला, PICT. टॉप मोस्ट कॉलेज फॉर कम्प्युटर ब्रांच. पण ह्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा फक्त 3च ब्रांचेस आहे, ज्याला आपण PICT म्हणतो. ओके, PICT मध्ये ज्यांना काही विद्यार्थ्यांचं हे ड्रीम कॉलेज असतं कम्प्युटर ब्रांचसाठी, कारण की ह्यामध्ये जर प्लेसमेंट पाहिलं तर कम्प्युटरसाठी सर्वात हायर पॅकेज हे कॉलेज देत असतं. ओके, सो कम्प्युटरचे इंटेक पाहिलं तर 180 फर्स्ट शिफ्टला आहे, 60 सेकंड शिफ्टला आहे. IT ची 180 इंटेक आहे आणि ENTC ची फर्स्ट शिफ्टची 180 आहे, सेकंड शिफ्टची 60 आहे. लक्षात असू द्या. ओके, सो फी स्ट्रक्चर पण ऍज कम्पेअर टू द अदर कॉलेज कमी आहे. यामध्ये 1 लाख पर्यंत फीज आहे, लक्षात असू द्या. आणि 2020-21 ची फी अजून थोडीफार कमी होणार आहे, हे पण या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. हिअर कट ऑफ जर पाहिला तर या ठिकाणी MST CET चा कट ऑफ आहे, या ठिकाणी JEE चा कट ऑफ आहे. हा फर्स्ट शिफ्टचा, हा सेकंड शिफ्टचा कट ऑफ आहे. ओके, सो याला तुम्ही अनालाइज करू शकता. जर कम्प्युटर पर प्रत्येक कट ऑफ हा 99 च्या नियर अबाउट आहे, लक्षात असू द्या. ओके, नाव प्लेसमेंटचा विचार केला तर 96% प्लेसमेंट झालेलं डायरेक्टली, म्हणजे 658 पैकी ओके 523 स्टुडंट सिलेक्ट झालेले आहेत. आणि जे रिमेन आहे म्हणजे 116 हॅज बीन सिलेक्टेड फॉर द हायर स्टडी. ओके, दे चूज द हायर स्टडी. नाव 6.5 चं हायेस्ट पॅकेज भेटलेलं आहे, ते पण नॉट अ हायेस्ट, दिस इज अ ऍव्हरेज पॅकेज. पॉइंट टू रिमेंबर, म्हणजे इथलं जर हायेस्ट पॅकेजचा विचार केला तर 15 लाख पर्यंत नाही तर 20 लाख पर्यंत पण यांना पॅकेज भेटलेले आहेत. ओके, किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण पॅकेज PICT देत असतं, किंवा यामध्ये कम्प्युटरच्या वेगवेगळ्या कंपनी येत असतात. नाव 3rd नंबरचं कॉलेज आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याला आपण SP कॉलेज मुंबईचं टॉप मोस्ट कॉलेज म्हणतो आपण. ओके, 1962 चं इस्टॅब्लिशमेंट आहे, लक्षात असू द्या. म्हणून मी सांगितलं होतं जे टॉप कॉलेजेस आहे त्यांचं इस्टॅब्लिशमेंट इयर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की ते टॉप काय. ओके, सो अंधेरी मुंबई मधलं हे कॉलेज आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे. सरदार पटेल म्हणजे SP चे 2 कॉलेजेस आहेत, लक्षात असू द्या. हे त्यापैकी एक आहे, त्यापैकी एक जे कॉलेज आहे त्याच आपण या ठिकाणी इंटेक कट ऑफ वगैरे सर्व पाहतोय. हे त्यांचे रिस्पेक्टिव्हली ब्रांचेस अँड इंटेक आहे, ENTC इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर IT. ओके, दुसरं जे SP, या बाजूलाच एक अजून SP कॉलेज आहे, यांचंच कॉलेज आहे, त्यामध्ये इलेक्ट्रिकल वगैरे पण ब्रांचेस आहे. माझा एक स्टुडंट त्यामध्ये पण स्टडी करतोय. ओके, त्याचं जर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल, SP ची इन डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. मी त्या विद्यार्थ्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला देऊ शकतो. नाव फी स्ट्रक्चर थोडंसं जास्त, 1,58,000, आणि ह्या वर्षाची फीज ऑलमोस्ट 1,80,000 असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. ही जी फीज आहे, ओपन कॅटेगरी जर तुम्ही असाल तर 50%च फी लागत, सॉरी, ओपन असाल तर 100% फीज लागते, OBC असाल तर 50% फीज लागत असते, SC ST NT असाल तर फीज तुम्हाला माफ असते. ओके, सो हे त्यांचं कट ऑफ आहे. अकॉर्डिंग टू द रँक जर पाहिलं तर अंडर 1000 रँक आहे. ओके, सर्व रँक तुम्ही अनालिसिस करा आणि कट ऑफ सर्व 99 चा आहे, लक्षात असू द्या. SP कॉलेज बेस्ट कॉलेज आहे, सर्वात चांगलं कॉलेज मुंबई मधलं, याला आपण म्हणू शकतोय. नाव सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबई, यांचं प्लेसमेंट पाहिलं तर 89% प्लेसमेंट झालेलं आहे आणि 7 लाखचं ऍव्हरेज पॅकेज आहे, लक्षात असू द्या. ऍव्हरेज पॅकेज जर 7 लाखचं असेल तर टॉप मोस्ट जे पॅकेज दिलेलं आहे ते 20 लाख पर्यंत पण असू शकतंय, हायएस्ट पॅकेज. सो ऍव्हरेज पॅकेज 2019-20चं 10 लाख 0.5चं आहे, लक्षात असू द्या. आणि प्लेसमेंट जर विचार केला तर 233 स्टुडंट सिलेक्ट झालेले आहेत. या वर्षी पण ऍक्च्युली 18चा विचार केला तर 295 पैकी 192 स्टुडंट सिलेक्ट झाले आहेत. बाकी जे आहेत ते त्यांनी हायर एज्युकेशन चॉईस केलेलं आहे. सो 2 नंबरचं कॉलेज VJT आहे आणि 1 नंबरचं कॉलेज सर्वांनाच माहित असणार आहे. ह्या दोघी कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन आहे, लक्षात असू द्या. कुठलंही जनरली हे डिपेंड करतं तुमच्यावर की तुमच्यासाठी माइट बी हे कॉलेज 1 नंबर असू शकतंय, काही स्टुडंटसाठी COP
1 नंबरला असू शकते किंवा 2 नंबरला पण असू शकते. म्हणजेच हे दोघी कॉलेज फर्स्ट रँक मध्ये येत आहे, लक्षात असू द्या. कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट इयर जर पाहिलं तर 87चं आहे. ओके. गव्हर्नमेंट ऍडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे, अफिलिएटेड टू द मुंबई युनिव्हर्सिटी आहे, लोकेशन मुंबई आहे, व्हीजीटी आहे, वीर माता जिजाबाई. ओके. टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ माटुंगा मुंबईचं कॉलेज आहे. ब्रांचेस पहा, ऑलमोस्ट मोस्ट ऑफ सर्वच ब्रांचेस या ठिकाणी आहेत. ओके. आणि त्यांची रिस्पेक्टिव्हली इनटेक तुम्हाला गिवन आहे. सो सिव्हिल, कम्प्युटर, IT, ENTC, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन, टेक्सटाईल, अदर ब्रांचेस पण या ठिकाणी आहेत. ओके. हिअर फीज गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे फीज कमी आहे, 80,000. आणि फायनल फीज या वर्षाची पण ऑलमोस्ट एवढीच फी असू शकते, थोडीफार चेंजेस होऊ शकतात. ओके. कट ऑफ जर पाहिला तर प्रत्येक कट ऑफ तुम्ही अनालिसिस करा. म्हणजे ज्या टॉप मोस्ट ब्रांचेस आहे त्याचा कट ऑफ 99 पॉईंट आहे. मागच्या वर्षी आपला स्टुडंट अभय सिंग राजपूत, ओके, अभय सिंग राजपूत, तो ऍक्च्युली पाटीलला होता पण तो राजपूत आहे. तो पूर्ण महाराष्ट्रात NT कॅटेगरी मध्ये फर्स्ट आला होता. ओके. मी सुरुवातीलाच त्याचा तुम्ही फोटो पण पाहिला असेल. NT कॅटेगरी मध्ये फर्स्ट होता आणि तो VJTI मध्ये स्टडी करतोय. ओके. लक्षात असू द्या, VJTI ला त्याला कम्प्युटर ब्रांचला आहे. त्याचं पर्सेंटाईल 99.98 होतं. मॅथ्स मध्ये 100 पर्सेंटाईल होते, हे लक्षात असू द्या. ओके. यामध्ये तुम्ही पण असू शकताय, काही विशेष नाही, फक्त तुमच्या स्टडीवर ते डिपेंड करतं. ठीक आहे. सो प्लेसमेंटचा विचार केला तर प्लेसमेंट पण 98% प्लेसमेंट आहे. अगदी 98.23 म्हणजेच ऑलमोस्ट 93% प्लेसमेंट आहे. 622 आउट ऑफ 500, ओके ना, 501 एवढे स्टुडंट सिलेक्ट झालेले आउट ऑफ 622. पॅकेज तुम्ही चेक करा, 7 लाखचं ऍव्हरेज पॅकेज आहे. म्हणजेच याचं जर टॉप मोस्ट पॅकेज पाहिलं तर ऑलमोस्ट 20 लाख प्लस पण असू शकतं. ओके. या वर्षाचं 19-20चं पॅकेजची इन्फॉर्मेशन भेटली नाही, पण ती ऑलमोस्ट यासारखीच असते किंवा याच्यापेक्षा जास्तच असेल, हे लक्षात असू द्या. ओके. नाव टाइम टू कम रँक 1. ऑलरेडी आपण VJTI इज ऑल्सो रँक 1 अँड COP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, CEOP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके ना. इस्टॅब्लिशमेंट इयर तुम्ही चेक करा, 54चं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. ओके. गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस आहे. मोस्ट ऑफ स्टुडंटचं ड्रीम कॉलेज असणार आहे. लोकेशन पुणे. ओके. ब्रांचेस ऑलमोस्ट सर्वच ब्रांचेस या ठिकाणी आहे. यामध्ये माझी स्वतःची सिस्टर प्रोडक्शन या ब्रांच मध्ये स्टडी करते. आता ती 3rd इयरला आता फायनलला जाणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जी पण इन्फॉर्मेशन पाहिजे ती तुम्हाला भेटू शकते. ओके. सो हिअर सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर, इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, ENTC, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, मेटल एनर्जी, लाईक दॅट, एवढ्या ब्रांचेस आहे. ओके. फर्स्ट शिफ्ट मध्ये जे कॉलेज चालतं, ड्रीम कॉलेज, सर्वांनाच माहित असणारं कॉलेज. फीज गव्हर्नमेंट असल्यामुळे त्याची फीज 80,000 रुपीज आहे. ओके. ऑलमोस्ट. आणि या वर्षाची फीज पण अशीच राहणार आहे, लक्षात असू द्या, किंवा येणाऱ्या काही वर्षाची फीज ही सेमच असणार आहे. जर तुम्ही कट ऑफ पाहिला तर हा कट ऑफ प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 99 भेटणार आहे, कारण की सर्वांना माहिती COP मध्ये जायचं असेल तर कट ऑफ हा 99च्या नियर अबाउट असला पाहिजे किंवा जास्तच असला पाहिजे. तुम्ही चेक करा, कम्प्युटरचा कट ऑफ पहा 99.96. यावर्षी कदाचित त्याचा कट ऑफ 99.96च्या पुढेच असणार आहे. ओके. सो तुमच्यावर हा जो आपण कट ऑफ पाहिला हा सर्व जनरल कॅटेगरीचा कट ऑफ आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. प्लेसमेंट यू मे चेक, 85% लोक प्लेस झालेले आहेत. 7 लाखचं हायर पॅकेज आहे. 514 स्टुडंट आउट ऑफ 749 मधनं सिलेक्ट झालेले आहेत आणि 151 सिलेक्टेड फॉर द हायर एज्युकेशन किंवा हायर एज्युकेशन त्यांनी चॉईस केलेलं आहे. ओके. देन हे तर झाले टॉप 25 कॉलेजेस, पण या व्यतिरिक्त पण काही कॉलेज असू शकतात. जसं काही विद्यार्थ्यांना केमिकल इंजिनिअरिंग करायचं असेल तर केमिकलचं टॉप मोस्ट जे कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई, म्हणजेच त्याला ICT आपण म्हणतो. ओके. डीम युनिव्हर्सिटी मध्ये येतं. 19
33चं इस्टॅब्लिशमेंट असणारं कॉलेज आहे, लोकेशन मुंबई आहे. हे टॉप मोस्ट, भारतातलं टॉप मोस्ट केमिकल कॉलेज म्हणू शकतो आपण. यामध्ये ब्रांचेस जर पाहिले तर केमिकलच्या ब्रांचेस आहे, वेगवेगळ्या ज्या सब ब्रांचेस आहे केमिकलच्या, त्या पण तुम्हाला या ठिकाणी गिवन आहे. ओके, केमिकल आहे, वेगवेगळ्या ऍज पर दी रिक्वायरमेंट ब्रांचेस, आणि त्यांची इनटेक पण कमी असते. इनटेक फक्त केमिकलला जास्त आहे, बाकी सर्व ठिकाणी कमी आहेत, लक्षात असू द्या. नाव नेक्स्ट पुढची टर्म, जर फी स्ट्रक्चरचा विचार केला तर 83,000 फीज आहे. या वर्षाची पण फीज नियर अबाउट तशी असू शकते, या वर्षाचा रेकॉर्ड भेटलेला नाही. देन नेक्स्ट टर्म आपण विचार केला तर कट ऑफचा विचार केला तर हा MST CETच्या बेसवर लागणारा कट ऑफ आहे. कट ऑफ हा ऑलमोस्ट 99% आहे. केमिकलचा पाहिला तर तो 99 आहे. मोस्ट ऑफ स्टुडंट केमिकलसाठी या ठिकाणी जात असतात. ओके, कट ऑफ तुमच्या समोर गिवन आहे, तुम्ही पॉज करून सर्व अनालाइज करू शकताय. नाव जेईचा कट ऑफ पण जर तुम्ही पाहिला तर 99चा केमिकलसाठी आहे, आणि बाकी अदर ज्या ब्रांचेस आहे तर रिस्पेक्टिव्हली त्याच फॉर्मॅटमध्ये त्याचा कट ऑफ गिवन आहे, आणि ही त्यांची रँक आहे, लक्षात असू द्या. ओके, नाव प्लेसमेंट पहा, याचं प्लेसमेंट खूप ऍक्च्युली पॅकेज पण चांगलं भेटतं आणि प्लेसमेंट लवकर होतं, लक्षात असू द्या. केमिकलमध्ये पण, केमिकल म्हटलं तर केमिकल इंजिनिअरिंग बेस म्हणजेच काय, आता लेट कन्सिडर तुम्ही महिंद्रा किंवा टाटा मोटर्स कधी घेतला तर ह्यामध्ये ज्या पेंट करण्याची जी टेक्निक आहे ती केमिकल इंजिनियर करत असतात. ओके, सो केमिकलच्या असे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जॉब असतात, किंवा मेडिकल सेक्टरमध्ये पण केमिकलचे जॉब ओपन्स असतात. या ठिकाणी त्यांचं कट ऑफ इन डिटेल हे गिवन आहे. 76% स्टुडंट सिलेक्ट झालेले आहेत. ओके, 214 पैकी 99 हॅज बीन सिलेक्टेड. 84 स्टुडंट चूज द हायर एज्युकेशन. ओके, नाव नेक्स्ट कॉलेज आहे. ऑलरेडी आता हे टॉप मोस्ट ऍक्च्युली कॉलेज झालेले आहेत, पण हे पण त्यामध्ये असू शकतात, लक्षात असू द्या, म्हणून त्याची लिस्ट मी तुम्हाला दाखवतोय. ओके, सो कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वुमेन साठी आहे, स्पेसिफिक वुमेन कॉलेज आहे, लक्षात असू द्या. हा त्यांचा कट ऑफ गिवन आहे. ओके, प्लेसमेंट ही सर्व डिटेल ह्याच ठिकाणी गिवन आहे. टोटल प्लेसमेंट 444, सॅलरी 5.5 लॅकचं. कमिन्सच्या स्वतःच्या कंपनीज पण लक्षात असू द्या. मोस्ट ऑफ प्लेसमेंट त्यांच्या कंपनीज मध्ये होत असते. ओके, नेक्स्ट हे पण एक कॉलेज असू शकते, TS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई, बांद्राचं कॉलेज आहे. ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. ओके, सिंधी कम्युनिटी असणारं हे कॉलेज आहे. यामध्ये पण यांची फी स्ट्रक्चर थोडं चांगलं आहे, पण हे पण टॉप मोस्ट मुंबईचं कॉलेज असू शकतंय. ओके, त्यांची प्लेसमेंट, त्यांचं डिटेल या ठिकाणी ऑल टर्म्स गिवन आहे. ब्रांचेस अकॉर्डिंग टू द, आता कम्प्युटर ब्रांच म्हटलं तर 98चा कट ऑफ आहे. ओके, देन IT 97चा आहे, जस्ट लाईक. थँक्यू फॉर दॅट सेमिनार. यामध्ये पहा ऑलमोस्ट मी पूर्ण जेवढेही क्वेश्चन्स मला स्टुडंटनी विचारले होते किंवा पाठवले होते, सर्वच क्वेश्चनचे आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, यामध्ये काही क्वेश्चन्स बाकी राहिले असतील तर आपण व्हॉट्सअपचा ग्रुप बनवणार आहोत. त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन करायचं, त्याच्या थ्रू तुम्ही मला क्वेश्चन्स विचारू शकताय, ज्या पण क्युरीज आहे त्या विचारू शकतायत. ओके सर, सर्व डिटेल्स तुम्हाला मॅथ्स सब थ्रू भेटू शकते. ओके, माझा नंबर पण मी लास्टला याच्यात गिवन असणार आहे, पण तुम्हाला जर कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9823941288. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकताय तुमची डिटेल, किंवा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही झालात, या वर्षी असू द्या किंवा पुढील कुठल्याही वर्षी असू द्या, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं असेल तर एक रिक्वेस्ट, तुमचं नाव पाठवायचं, तुमचं कॉलेज कुठल्या कॉलेजला आहेत हे तुम्ही डिटेल पाठवात, आणि तुम्हाला त्या स्पेसिफिक ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुमचे पर्सेंटाइज आले असतील तर ते मला पाठवू शकतात, नाही आले तरी पण तुम्ही मला रिक्वेस्ट सेंड करू शकतात. ठीक आहे, फक्त तुम्हाला तुमचं टोटल बेसिक इन्फॉर्मेशन मला देणं गरजेचं आहे. ओके, सो तुम्ही डायरेक्टली मलाही कॉन्टॅक्ट करू शकतायत. आमचं इन्स्टिट्यूट इंदिरा गार्डन तुम्हाला धुळ्यामध्ये माहित असेल, इंदिरा गार्डन मागील गेट समोर. ओके, मॅथ्स अब नावाचं इन्स्टिट्यूट आहे, ज्यामध्ये आपण 11-12 क्लासेस, ओके ना, MST CET JEE आणि स्टेट बोर्डचे क्लासेस घेत असतो. हाच मी लास्ट टाइम तुम्हाला अभय सिंग सांगितलं होता, हे पहा, जो आपला आता VJTI मध्ये शिकत आहे, जो महाराष्ट्रामध्ये फर्स्ट रँक आलं होतं त्याचं NT कॅटेगरी मध्ये. ओके, सो थँक्यू फॉर इट.
जे पण डिफिकल्टी ज्या पण क्युरीज आहे त्या तुम्ही मला इन्फॉर्म करू शकता. ओके, थँक्यू फॉर इट.